तर ही स्टोरी तेव्हाची की जेव्हा आम्ही हॉस्टेलला होतो एका कोर्ससाठी, तेव्हा आम्ही नवीन हॉस्टेलला गेलेलो. हॉस्टेल आमचं नाशिक साईडला होतं. तो किस्सा असा होता की हॉस्टेलमध्ये 2 टाईपचे रूम असतात, एक 2 सीटर एक 3 सीटर. 3 सीटर रूम होता. जस्ट फायनल एक्झाम संपलेली, मुलं घरी गेलेले. एका रूममध्ये 3 जण राहत होते. मुलं घरी गेलेले आणि जेव्हा त्यांची सुट्टी संपली ना, तेव्हा 3 मुलांपैकी 2 मुलं आले हॉस्टेलला रिटर्न. अगेन त्यांचं कॉलेज वगैरे, हॉस्टेल कॉलेज. एक मुलगा आला नव्हता. नंतर 2 दिवसांनी आला. चालू झाल्याच्या 2 दिवसानंतर तो आला. आणि जसा तो आला ना तिकडे, तसं तो काय करायचा की सकाळी आता जनरली कॉलेज 9 वाजता चालू होतं किंवा 8 वाजता चालू होतं. तो सकाळी 4 ते 5 वाजता उठायचा. 4 ते 5च्या मध्ये स्कूलचा युनिफॉर्म म्हणजे कॉलेजचा युनिफॉर्म घालायचा आणि निघून जायचा. आणि दिवसभर यायचा नाही. आणि कॉलेज कॅम्पसमध्ये पण तो फक्त त्याच्या रूममेट्सना दिसायचा कॉलेजच्या युनिफॉर्ममध्ये, बाकी कोणालाच नाही दिसायचा. हे असं चालू होतं आणि कुठे जायचं कोणालाच माहिती नव्हतं. मग परत तो यायचा आणि यायचा तो पण रात्री यायचा 12-12:30च्या नंतर. आणि डोअर नॉक करायचा आणि मग ते रूममेट्स झोपलेले असायचे त्या लोकांचं कॉलेज वगैरे. मग ती लोकं डिस्टर्ब व्हायची की मग त्या लोकांनी बघून घेतला. आणि एक दिवस काय झालं की तो जो 3रा मुलगा होता, त्याचे जे क्लास टीचर होते ना, त्यांनी हॉस्टेल वॉर्डनकडे कंप्लेंट केली की तुमच्या हॉस्टेलमध्ये एक मुलगा आहे, आमच्या क्लासेसमध्ये शिकतो, तो येत नाही कॉलेजला, त्याच्या मागे रिझन काय. मग त्या वॉर्डननी त्याच्या रूममेट्सला कोऑर्डिनेट केलं. रूममेट्स बोलले की सर तो येतो सकाळी 4 ते 5च्या मध्ये, तो युनिफॉर्म घालून निघून जातो आणि 12-12:30 नंतर येतो, डोअर नॉक करतो, पण आम्हाला माहितीच नाही की तो एवढा लेट काय येतो आणि दिवसभर कुठे जातो, पण आम्हाला दिसतो कॉलेज कॅम्पसमध्ये. तर हे सगळं झालं. मग हॉस्टेल वॉर्डननी काय केलं, हे सगळं त्याच्या क्लास टीचरला सांगितलं. क्लास टीचरनी त्या 2 मुलांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की ठीक आहे, तुमच्यासोबत असं होतं ना, तुम्ही आज रात्री डोअर उघडूच नका, ठीक आहे. आणि कॉलेज चालू होऊन जवळपास 1 महिना पण नाही झालेला, तुम्ही आज रात्री डोअर ओपन करूच नका. मुलं बोलले ठीक आहे. आणि मुलं येऊन झोपले आणि त्याचा बेड ऑब्वियस रिकामा होता. हे दोघं झोपलेले त्यांच्या बेडवरती. 12:30 नंतर पुन्हा डोअर नॉक झाला. जसा डोअर नॉक झाला, ह्या लोकांनी आवाज ऐकला. हे लोक बघितलं की म्हणजे एकमेकांशी नजरेमध्ये बोलले की ठीक आहे आला आहे, पण आपण झोपूया, आपण डोअर ओपन नाही करायचा. हे सगळं झालं. आणि दुसऱ्या दिवशी जसं सकाळ झाली आणि एक मुलगा त्याच्यातला उठला, त्यांनी जसं त्या रिकाम्या बेडवर बघितलं तर तो मुलगा येऊन झोपलेला तिकडे. बापरे. आणि ह्यांनी दुसऱ्याला उठवलं आणि दुसऱ्याला विचारलं की तू डोअर ओपन केलास का. तो बोलतो नाही, मी नाही केला, मी आता उठलो पण नाही, तू मला उठवतोयस. मग ह्या दोघांनी हा सीन जाऊन त्याच्या क्लास टीचरला सांगितला. आणि ही दोघं जसे सांगायला गेले तसं तो रूममधून गायब झाला. आणि जसं त्याच्या क्लास टीचरला सांगितलं, क्लास टीचरने त्याच्या घरातल्यांना फोन केला आणि मग घरातल्यांना सांगितलं की तुमचा मुलगा आला आहे पण क्लासमध्ये अजून आला नाही आहे, क्लास अटेंड करत नाही आहे तो. तेव्हा त्याच्या घरातले एकदम दुःखद आवाजात बोलले की जेव्हा तो घरातून निघालेला कॉलेजला यायला सुट्टी संपल्यानंतर, तेव्हा एका रोड ॲक्सिडेंटमध्ये त्याची डेथ झाली. अरे बापरे. आणि आम्ही घरामध्ये पूर्ण दुःखाचं वातावरण होतं, त्यामुळे आम्ही कळवून शकलो नाही त्या टायमाला. मग हे जेव्हा कळालं त्याच्या रूममेट्सला, त्याच्यातल्या 2 रूममेट्समधल्या एकाने तर कॉलेज सोडून दिला आणि एक तर पागल झाला. पण आम्ही ॲडमिशन घ्यायच्या 3 वर्ष आधीची गोष्ट ही. असा किस्सा होता. हे जेव्हा मी ऐकलेलं मी बोललो अरे बापरे. तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचा परत एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपण अगेन एक पॉडकास्ट करतोय आणि त्या पॉडकास्टची थीम ही हॉरर असणार आहे. आज आपल्याबरोबर स्वप्नील आहे. स्वप्नील कसं आहेस भाई? हा एकदम मजेत. तुम्ही कसे आहेत? मी पण एकदम छान आहे. आणि स्वप्नील आज आपल्याला विक्रोलीवरून आलाय आपल्याबरोबर बोलण्यासाठी. तर स्वप्नील, तुझ्याबद्दल सांग लोकांना की तू काय करतोस आणि तू आज काय एक्सपिरियन्स शेअर करणार आहेस. तर मी लिगल असिस्टंट आहे एका कंपनीमध्ये, अंधेरीला मी वर्क करतो. राहायला मी विक्रोळीला आहे. आणि आज मी तुमचा चॅनल भरपूर दिवसांपासून बघतो आणि तेव्हा मला असे हॉरर पॉडकास्ट बघायला आणि हॉरर किस्से ऐकायला आवडतात. आणि कधी चान्स नाही मिळत असा कधी सांगायला, पण कधी मित्रांमध्ये बसलं, त्यांच्यासोबत गप्पा मारल्या किंवा रात्रीचा नाईट आऊट, मग तेव्हा हॉरर किस्से सांगणं, या गोष्टी छान वाटतात. म्हणून माझ्याकडे पण आज काही हॉरर किस्से जे मला सांगायचे, भरपूर दिवसांपासून सांगायचे होते कोणाला तरी, पण एक असं चांगलं काही मिळत नव्हतं प्लॅटफॉर्म. पण तुम्ही जो एक ऑर्गनाईज केले ना की तुम्ही आम्हाला, तुमच्याकडे काही किस्से असतील तर ते तुम्ही आम्हाला येऊन सांगू शकता, तर ते खूप छान आहे आणि तिथे मला चान्स मिळतो सांगायचा. धन्यवाद. वेलकम. तर ते तुझ्याच किस्से म्हणजे कुठले असणार आहेत? ते स्वतः तू अनुभवले आहेत
हा म्हणजे 2-3 किस्से जे आहेत ते मी स्वतः अनुभवलेत आणि बाकी माझ्याकडे अजून काही किस्से आहेत जे माझ्या रिलेटिव्स, फॅमिली किंवा नातेवाईक वगैरे यांच्या तोंडून ऐकलेले किंवा माझ्या आजीच्या तोंडून ऐकलेले किस्से. एखाद दुसरे आजीकडून जास्त तर नाही ऐकले, एखाद दुसरे पण आहेत तसे या टाईपचे किस्से. आज पहिली कोणती स्टोरी पासून मग तू आज स्टार्ट करशील? हा, आज पहिली अशी एक स्टोरी आहे जी मी ऑफ कॅमेरा पण डिस्कस केली नाही आपल्यासोबत, त्यामुळे ती अशी सरप्रायझिंग स्टोरी आहे आणि माझ्यासाठी पण तेवढी सरप्रायझिंग होती जेव्हा मला ती कळाली. तर ही स्टोरी तेव्हाची की जेव्हा आम्ही हॉस्टेलला होतो एका कोर्ससाठी, तेव्हा आम्ही नवीन हॉस्टेलला गेलेलो. हॉस्टेल आमचं नाशिक साईडला होतं. तर हॉस्टेलला जाणं म्हटल्यावरती, हॉस्टेलला गेल्यावरती कसं असतं की प्रत्येक हॉस्टेलची काही ना काही बॅक स्टोरी असते आणि आपल्याला माहिती नसतं. आपण नवीन असतो तिकडे, तर आम्हाला काही माहिती नव्हतं, पण आमच्यामध्ये क्युरियोसिटी होती की बघूया, कोणाला तरी विचारून बघूया हा की आहे का, म्हणजे काही हॉरर आहे का, म्हणजे आम्हाला पण निवांत राहता येईल ना, किंवा असं काय भीती नाही राहणार मनामध्ये. तर कसं सिनियर्स लोक ज्युनियर लोकांना कधीच असं कोणत्या गोष्टी सांगत नाही पहिल्याच दिवशी वगैरे, किंवा असं नवीन असताना, तर आम्हाला पण कोणी सांगितली नव्हती. पण जशी आमची मैत्री झाली सिनियर लोकांसोबत, तसं आम्ही एकाला विचारलं की असं कुठे काय आहे का आपल्या हॉस्टेलमध्ये, किंवा कोणी सुसाईड केलंय का, आहे का, तर तो बोलला नाही. हे का विचारलं तुम्ही? असंच विचारलं का आम्हाला. आम्ही गोष्टी ऐकलेल्या हॉस्टेल्समध्ये कसं बॉईज गर्ल्स ओइजा बोर्ड ट्राय करतात, हॉरर गेम्स ट्राय करतात, तर आम्हाला माहिती होतं की असं काहीतरी असेलच. तर आम्ही विचारलं तर तो बोलला नाही. मग आम्ही काय केलं, आम्ही त्याच्या बेस्ट फ्रेंडला पकडलं. आम्ही त्याला बोललो की तू सांगा मला काय आहे. तर तो बोलतो की आहे आपल्या हॉस्टेलमध्ये असं, आणि तो ॲक्च्युली भित्रा होता, तर त्यामुळे तो मला ठेवू शकत नव्हता. त्यांनी पटकन सांगून टाकलं. तर तो बोलला की आहेत आपल्या हॉस्टेलमध्ये असे 2 किस्से आहेत. एक फर्स्ट फ्लोअरचा म्हणजे FF17 एक रूम होता, फर्स्ट फ्लोअर 17, तिथे एक सुसाईड झालेला. लास्ट इयरच्या मुलाने एक सुसाईड केलेला. पण जेव्हा सुसाईड झाला ना, त्याच्यानंतर तिथे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज व्हायला लागल्या. म्हणजे तो मुलगा वॉशरूममधून, माझा कॉरिडॉर होता, इथे वॉशरूम होता, इथे रूम होता, तो वॉशरूममधून यायचा आणि त्याच्या रूममध्ये जायचा. असं त्याला 2-3 बघितलेलं, पण ते 2-3 असे होते की ज्यांचा मनुष्यगण होता, प्रत्येकाला दिसत नाही. तर त्या लोकांनी बघितलेलं. मग त्या लोकांनी वॉर्डनजवळ कंप्लेंट केली की ज्या मुलाने फाशी लावली ना, तो आम्हाला दिसतो, तो वॉशरूममधून येतो, रूममध्ये जातो आणि रूमचा दरवाजा बंद असताना. तर मग वॉर्डनने ऐकलं. मग त्याच्यानंतर आमच्या हॉस्टेलचे जे हेड वॉर्डन होते, त्यांनी कंप्लेंट पुढे पास ऑन केली आणि मग तिथे पूजा वगैरे घातली. तर तो रूम एकदम ठीक होता. तर त्याच्याबद्दल काय नाही. ज्या मुलाने सुसाईड केलेला तो मुलगा कोणाला त्रास नाही द्यायचा, पण तो मुलगा कसं आजूबाजूवाल्यांच्या डोर नॉक करायचा. डोर नॉक करायचा. मग कोणी डोर ओपन केला आणि बघितलं ना की बाहेर कोण नसायचं, फक्त डोर नॉक व्हायचे. आणि रूमच्या बाहेरून चालतानाचं असं म्हणजे शॅडो दिसायची. जर डोरच्या खालतून फटीतून बघितलं की शॅडो दिसायची, पण डोर ओपन केलं की कोण नसायचं. आणि ॲक्च्युअल तो हॉस्टेल म्हणजे थोडासा भयान होताच की जेव्हा सगळी मुलं निघून जायचे ना घरी, तेव्हा आम्ही काही जण असायचो की थांबायचो. प्रत्येकाचे म्हणजे सगळ्यांचे पेपर एकाच दिवशी कधी संपत नाही, सगळ्यांच्या एक्झाम्स कोणाचा तरी लास्ट पेपर, कोणाचा तरी लास्ट पेपर, तर आमचे असायचे लास्ट पेपर. तर आम्ही असायचो म्हणजे 2-3 जण म्हणा असायचो, किंवा आम्हाला बसची बुकिंग नाही मिळाली, अरे परवा जाणार, परत थांबू. मग त्या सिच्युएशनमध्ये आम्ही जो हॉस्टेल बघितला ना, आणि गजबजलेला हॉस्टेल, तो सन्नाटावाला खूप भयानक होता. त्यामुळे तिथे भीती वाटणं साहजिक होतं. म्हणून आम्ही त्याच हिशोबाने आम्ही विचारलेलं सिनियर्स लोकांना की इथे काय नक्की आहे की नाही, म्हणजे आम्हाला पण सांगा, मला कळेल की एक अंदाज राहील ना की रात्री अपरात्री कुठे फिरायचं कुठे नाही फिरायचं. आम्हाला पण एक अंदाज येईल, कारण आम्ही आलेलो मुंबईवरून, आम्हाला माहिती नव्हतं. आणि मोस्ट ऑफ मुलं कसे होते की आजूबाजूच्या गावांमधले होते, म्हणजे ज्या लोकांना 2 गाव सोडून राहणारे होते, मग ते गावचेच होते ना, त्यांना आयडिया असते अशा गोष्टींची, आम्हाला नसते. बरोबर. त्यामुळे आम्ही या हेतूने विचारलेलं, तर आम्हाला असे 2 किस्से कळालेले. अरे यार. पण आता तू दुसरी एक गोष्ट बोललास की तू आता एक सध्या सिरीज बघतो जी पूजाने आपल्याला रिकमेंड केलेली, हॉन्टिंग ऑफ द हिल हाऊस. तर ती काय सिरीज आहे? मला ती सिरीज एवढी इंटरेस्टिंग सिरीज आहे ना. त्या सिरीजमध्ये कसं आहे, त्या सिरीजचे 2 एपिसोड आहेत ना, पहिले तुम्ही जर बघायला स्टार्ट केलं ना, तुम्हाला काहीच कळणार नाही. पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर तिन्ही काळामधले वेगवेगळे किस्से आहेत, जे अल्टरनेट एकदम घुसवून एपिसोड बनवलेत. हा सीन झाला की तो सीन, पास्ट, प्रेझेंट, फ्युचर कुठे पण जातो सीन. हे सगळं झाल्यानंतर 3ऱ्या एपिसोड नंतर तुम्हाला एक कनेक्टिव्हिटी लागणार की हा सीन इथे कनेक्ट आहे, हा सीन इथे कनेक्ट आहे. आणि त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये एक खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे. ती 5 जणांची फॅमिली असते, नाही 5 भाऊ बहीण असतात आणि मॉम आणि डॅड 7 जण असतात.
तर त्याच्यामध्ये एक सगळ्यात लहान मुलगी असते. तिला ना एक बाई दिसते, म्हणजे ती त्याच्या वडिलांना सांगते की मुझे टूटी गर्दनवाली लेडी दिखी, असं ती बोलते, सारखी बोलते. घरातले काय बोलतात की मुलं इमॅजिन करतात, मुलांची इमॅजिनरी पॉवर लहान आहे आणि ती खूप लहान असते. तर असा सीन होतो आणि तिच्यासोबत भरपूर वेळ होतो. तिला खूप ठिकाणी दिसते ती, म्हणजे अशी तिची मान तुटलेली असते त्या लेडीची, अशी खूप ठिकाणी दिसते तिला. कधी अंधाऱ्या खोलीमध्ये दिसते, कधी वॉशरूममध्ये दिसते, कधी बेडवर झोपलेली असेल तर तिच्या वरती अशी पॅरलल झोपलेली दिसते तिला. आणि जेव्हा सिरीज एंड होते, एंडिंगला येते, तेव्हा सीन असा आहे की ती जी लहान मुलगी असते ना, ती फ्युचरमध्ये जाते, म्हणजे फ्युचरमध्ये जात नाही, ती पुढे जाऊन फ्युचरमध्ये जशी जेव्हा ती मोठी होते तेव्हा ती सुसाईड करते त्या घरामध्ये. आणि जेव्हा ती सुसाईड करते ना, तिचे नेकला जो फास असतो ना, त्या फासमुळे तिची मान तुटते आणि तीच लेडी तिला पास्ट टेन्समध्ये त्या मुलीला दिसत असते पॉइंटला. आणि तो जो सीन त्यांनी दाखवला आहे ना, हॅट्स ऑफ आहे रायटरला, त्या स्टोरीला. कारण ती अशी पडते, जशी ती सुसाईड करते, आपण कसं टेबल सरकवलं की माणूस खालती पडतो, तर असे 8 किस्से दाखवलेत की फट 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 अशी पडते आणि तिला त्याच मुलीला ती दिसत असते, या मुवमेंटला अशी. तो किस्सा खूप मस्त आहे, मला ते खूप इंटरेस्टिंग, मल्टी-डायमेन्शनल आणि खूप खूप चांगली लिहिली आहे. क्रिस्टोफर नोलन सारखी वाटली मला. फास्ट इंटरस्टेलरचं मिक्स करून टाकले हॉररमध्ये. कारण ती सीनच खूप खतरनाक होता. ती अशी जशी पडते ना, फर्स्ट टाइम जेव्हा ती पूर्ण बघितला एपिसोड? नाही, माझं 8वा 9वा 3 एपिसोड बाकी. ऍक्च्युली ते खूप मोठे आहेत. ओके. ना ब्लूटूथची चार्जिंग राहत तेवढा वेळ आणि ना आपली कॅपॅसिटी राहत तेवढा वेळ. क्युरियोसिटी असते की ह्याच्या पुढचा एपिसोड पण बघायचा. एवढा हॉरर असलं नाही, वन टाइम मध्ये नाही बघू शकत. तू बेस्ट हॉरर मूवी कोणती पाहिली अजूनपर्यंतची? बेस्ट हॉरर मूवी हेरिडिटरी. ओके. हेरिडिटरी. त्याच्यामध्ये एका म्हणजे हेलचे जे 7 प्रिन्स असतात ना, त्याच्यामधल्या एकाचे रिच्युअल्स दाखवलेत, त्याची पूजा दाखवली आहे. काय असतं त्याच्यात? की हेलचे कसे 7 प्रिन्स आहेत, लुसिफरला पकडून 7 जण आहेत जे हेलला पूर्ण ऑपरेट करतात. आपले कसे देव आहेत जे स्वर्ग ऑपरेट करतात पूर्ण, तसे हेलचे 7 प्रिन्स आहेत. त्याच्यामध्ये एक आहे ज्याचं नाव आहे पायमॉन म्हणून. तर त्याची रिच्युअल्स, त्याची पूजा कसे करतात, आणि बहुतेक त्याचं नाव पायमॉनच आहे, तर नाव चुकत असेल माहिती नाही मे बी, पण पायमॉन. त्याची पूजा करतात आणि त्याला ती लोक समन करतात, त्याला बोलवतात आपल्या डायमेन्शनमध्ये, आपल्या दुनियेमध्ये त्याला बोलवतात आणि त्याला ऑपरेट करायला सांगतात. म्हणजे त्याला आपण कसं देवाला आपण प्रसन्न कसं करतो, तर शैतान प्रसन्न करतात ती लोक. आणि ते जे रिच्युअल्स दाखवले, ते ज्या ॲक्टिव्हिटीज दाखवल्या त्या खूप हॉरर आहेत. आणि ती ॲक्च्युअल मूवी तशीच होती, म्हणजे त्या मूवीवरती खूप सारे बॅन लागलेले आणि भरपूर कंट्रीजमध्ये ती मूवी बॅन होती. आपल्या इथे पण बॅन आहे वाटतं ती अजून, आपल्या इथे पण बॅन आहे ती मूवी. हेरिडिटरी. अजून एक पण मूवी आहे ना ती एक्सॉर्सिझम वर आहे ना, ते एक लहान मुलगी असते त्याच्यात, नाव नाही आठवत मला. एक्झॉर्सिस्ट राईट. एक्झॉर्सिस्ट त्याचा आता पार्ट 2 निघालेला आता रिसेंटली, एक्झॉर्सिस्ट बिलीव्हर. खतरनाक आहे ते पण खूप इंटरेस्टिंग मूवी होती ती, कारण तो स्वतःवरती घेतो सगळं आणि स्वतः जाऊन सुसाईड करतो. तो जो प्रिस्ट असतो, जो तिचा एक्सॉर्सिझम करणार असतो, तो स्वतःवरती घेतो आणि तो सुसाईड करतो पुढे जाऊन. ओके. असं त्याच्यामध्ये सीन दाखवलं. हॉरर मूवीज तर हॉलिवूड बेस्ट आहे हॉरर मूवीजसाठी, खूप बेस्ट आहे. आता तुला माहिती आहे पार्ट 4 येतोय सॉरी एनाबेलचा द नन. नाही, आता पार्ट 4 कोणता येतोय मला नाही माहित, मी जास्त बघत नाही, मी खूप घाबरतो. कॉन्ज्युरिंग. तेच तर बोलतोय मी. एनाबेल त्याच तर पार्ट आहे. कॉन्ज्युरिंग पार्ट 4. तो आता एक पण बहुतेक बोलतात की कॉन्ज्युरिंग युनिव्हर्स त्याच्यामध्ये, म्हणजे तो लास्ट मूवी असणार आहे कॉन्ज्युरिंग युनिव्हर्सचा, कारण कॉन्ज्युरिंग युनिव्हर्स खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये एनाबेल, नन, कॉन्ज्युरिंगचे 4 पार्ट्स खूप इंटरेस्टिंग आहे ते. पण जसं तू बोललास ना आता लुसिफर वाला, तर एक सध्या तरी खूप तीर्थ परसाना करून एक क्रिएटर आहे, माहितीये तुला? सो त्यांनी रिसेंटली एक बुक लिहिलेली, तर माहिती नाही का, आपण लोक एकदम पागल झाली आहेत म्हणजे त्याच्या बुकवर, की आणि खूप सारे असे ट्रुथ सांगितलेले जे आपल्यापासून लपवले गेले आहेत. आणि मला माहिती नाही ऍक्च्युअल मूवी काय आहे, पण ते सेटन वगैरेचा सर्व काही गोष्टी आहेत. अच्छा, त्या बुकचं नाव काय? लुसिफर वॉज इनोसेंट. ओके. आणि
जे आता जेन झी जेन अल्फा आहेत त्यांच्यात तर खूप क्रेझी त्या बुकचं क्रेज आहे. सो त्याबरोबरही आपण लवकरच स्पॉट करणार आहोत तीर्थ बरोबर ही. सो नक्कीच मी जाणून घेण्याचा प्रयत्न करेन लुसिफर वॉज इनोसेंट की असं का तो बोलतोय. म्हणजे तो बोलतोय की तो शैतान इनोसेंट होता, त्याला हेलमधून हाकललं वगैरे, त्याची काही चुकी नव्हती असं काय. जेनझी मध्ये ते कसं, जेनझी कशी आहे की त्यांना जे आपण लॉजिकली सांगतो ना ती लोक ऍक्सेप्ट करतात. त्यामुळे एक असेल मे बी तो विचार की त्यांना करावं तसं, बॅरियर्स तोडतोय. पण तू सांग तुझी नेक्स्ट स्टोरी कोणती आहे? माझी नेक्स्ट स्टोरी मी सांगतो आता. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. होळीचा टाइम होता आणि होळीच्या टायमामध्ये म्हणजे त्यावेळेस ना आम्ही जस्ट रूम स्विच केलेला आमचा एका एरियामधून दुसऱ्या एरियामध्ये. तर त्यावेळेस सीन असं झालेलं की जिथे मी पहिला राहायचो ना तिकडे माझ्या मित्राच्या मावशीचा रूम होता, पण त्याची मावशी घरात नव्हती. तर आम्ही असा विचार केला 4-5 मित्रांनी की नाईट आऊट करूया आपण. बोललो ठीक आहे करूया. आणि सगळं झालं तर मग नाईट आऊटला करायचं काय. दुसऱ्या दिवशी होती रंगपंचमी आणि आमच्या इथे एक मंडळ आहे जे होळीची अख्खी रात्र जागतं पूर्ण आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी. म्हणजे ती लोकांचं चालू असतं, ड्रिंक वगैरे सगळं चालू असतं. आणि मग आम्ही विचार केला की ठीक आहे थोडा वेळ नाईट आऊट करूया आणि सकाळी जाऊया तिकडे मंडळामध्ये होळी करायला. आम्ही बोललो ठीक आहे पण नाईट आऊटला करायचं काय, कारण कोण जेवला नव्हता. आम्ही बोललो ठीक आहे बाहेरून आपण जेवण बघू मिळतं आहे का, कारण तो जुना टाईम होता त्यावेळेला जास्त रेस्टॉरंट उघडे नसायचे. कोणत्या वर्षाची गोष्ट आहे ही? जवळपास असेल 2015च्या आधीची. तेव्हा जवळपास तर काहीच अवेलेबल नसायचं, काही एवढं नव्हतं. मग आम्ही विचार केला की ठीक आहे. आणि त्यावेळेला आमच्याकडे चिकन होतं घरामध्ये. तर मी त्यांना बोललो की माझ्याकडे चिकन आहे, मी घेऊन येतो, तर आपल्याला काही ना काही कामाला येईल. आणि आपण वाटल्यास मावशीकडे मॅगी वगैरे सगळं होतं. तर आम्ही बोललो मॅगी वगैरे काही ना काही बनवू आणि बाकी असं काय वाटलं तर बघू आपण जाऊन स्टेशनला घेऊन येऊ. तर हे सगळं झालं तर सगळे अरेंजमेंट करायला लागले, म्हणजे रूम थोडा नीटनेटका करायचा असं तसं. आणि मला सांगितलं की तू जा चिकन घेऊन ये. आणि जवळपास 1-1:15 वाजून गेलेला. तर मी बोललो ठीक आहे आणि मी निघालो, एकटाच निघालो चिकन आणायला. आणि मी निघालो आणि एक एरियामधून दुसऱ्या एरियामध्ये जायला ना मध्ये एक रोड जातो, म्हणजे रेल्वेची लाईन कशी जाते ईस्ट वेस्टसाठी तसा एक रोड जातो. तो रोड क्रॉस केल्यानंतर एक छोटीशी गल्ली येते, एकदम निमुळती गल्ली आहे, दोन्ही साईडला घरं आहेत, घरांच्या भिंती आहेत. तर मी तिकडून पहिला पण जायचो, पण मला 1-2 जणांनी सांगितलेलं की रात्री या गल्लीतून जाऊ नको, चांगली नाही म्हणून, तर नको जाऊस, दुसरीकडून जा, तू फिरून जा. बोललो ठीक आहे. आणि मग त्या दिवशी पण मी गेलो, पण त्या दिवशी मी एक्साइटमेंटमध्ये होतो, गाईमध्ये होतो, नाईट आऊट करायची, मित्र आहेत असं तसं, दुसऱ्या दिवशी होळी आहे, मजा येणार. तर मी तिकडून गेलो आणि जसा मी गल्लीत गेलो ना, छोटीशी गल्ली, एकदम जास्त मोठी नाही, इथून आता या सोफ्यापासून ते समोरच्या डोअरपर्यंत, म्हणजे बाहेरचा डोअर, एकदम छोटीशी गल्ली आहे. ओके. तर मी गेलो, जसा गल्लीमध्ये एंटर केला ना तसा एक मुलगा होता समोर गल्लीमध्ये उभा, 4 ते 5 वर्षाचा मुलगा असेल. आणि तो मुलगा असा होता ना की त्याची पाठ इथे मागे भिंत आहे, इथे पण भिंत आहे, त्याची पाठ अशी आहे आणि समोर भिंतीला त्याने असा हात ठेवला आहे आणि तो त्याच्या हाताकडे बघतोय आणि मी इकडून येतोय. त्याने असं ठेवलं आहे आणि त्याच्या हाताकडेच बघतोय. तर मी बोललो की ठीक आहे कोणतरी असेल लहान मुलगा वगैरे. तर मी टाईमवरती एवढं लक्ष नाही दिलं त्यावेळेस की 1:30 वाजला वगैरे. मी जस्ट माझ्या एक्साइटमेंटमध्ये होतो. मी जसा गेलो तर त्याचा हात असाच होता. तर मी पहिला थांबलो, मला वाटलं की मला येताना बघून तो हात काढेल, बरोबर. त्यांनी काढलाच नाही, तो असंच बघतोय त्याच्या हाताकडे. तर मी बोललो ठीक आहे. माझ्या एका हाताने मी त्याचा हात पकडला आणि साईडला करायला ट्राय केला, पण त्याचा हात साईडलाच नाही झाला. तर मी बोललो ठीक आहे मस्ती करत असेल, कारण त्या एरियामध्ये मोमेडेज लोक भरपूर राहायचे आणि ती लोक कसं रात्री वगैरे जागतात, काही जण जागतात आणि त्यांची मुलं वगैरे बाहेर खेळत असतात. तर मला वाटलं त्यांच्यातलं कोण असेल. तर मी एकदा ट्राय केला, 2दा ट्राय केला. नंतर मला कुठेतरी क्लिक झालं की हा 4-5 वर्षाचा मुलगा, मी एवढा मोठा, माझा फोर्स जास्त आहे, तरी हा मुलगा हलत नाही, माझ्या एका हाताने बनायचा एक हात हलत नाही. तेव्हा मला क्लिक झालं. आणि तिसऱ्या टायमाला ना मी जेव्हा मी 2दा त्याला ढकललं ना, मग त्यांनी काय केलं, तिसऱ्या टायमाला खेचायच्या आधी ना त्यांनी माझ्याकडे बघितलं असं. त्यांनी जस्ट असा त्याचं तोंड होतं ना हाताकडे, त्यांनी असं बघितलं. जसं त्यांनी बघितलं ना तर मला वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे. तर मी पूर्ण दोन्ही हातांचा फोर्स लावला, त्याचा एक हात ढकलला, त्याला एक साईडला ढकलून दिलं मी आणि पळत सुटलो. आणि जसं मी पळत गेलो ना, जसं मी त्या गल्लीच्या बाहेर पडलो ना, तसं मी त्याच्याकडे वळून बघितलं. तर बघायचं तर नसतं,
पण मी बघितलं, बोललो कोण आहे की एवढासा लहान मुलगा आणि त्याच्यामध्ये एवढी ताकद की माझ्याने साईडला होत नव्हता तो. मी त्याच्याकडे बघितलं तर त्याचा फेस एवढा इंटरेस्टिंग फेस होता ना, म्हणजे हॉरर पर्स्पेक्टिव्हने इंटरेस्टिंग होता की त्याचे दात वगैरे एकदम वाकडे तिकडे होते, सगळं फेसचा काहीच हे नव्हतं त्याच्या तोंडाचं. इथे एक मोठा काळा टिळा होता, त्याचा एक डोळा असा छोटा, एक डोळा मोठा, म्हणजे असं थोडा खालती बघताना एक वरती बघताना एकदम इंटरेस्टिंग होता. म्हणजे ज्या लोकांना हॉरर आवडतं त्या लोकांसाठी खूप इंटरेस्टिंग होता. मी जसं त्याकडे बघितलं ना, त्याने माझ्याकडे जी एक क्रिपी स्माईल दिली ना त्याने माझ्याकडे बघून, मी खूप घाबरलो त्या मुवमेंटला. आणि ते जसं त्याने स्माईल दिली, मला अजून 2-4 गल्ल्या क्रॉस करायच्या होत्या, मी तो रस्ताच सोडला. मी सरळ लेफ्ट मारला, तिकडून गणपती बसलो आमच्या इथे एक, तर तिथे खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते, पॉझिटिव्ह वाईब असते तिकडे. तर मी त्या रस्त्याने गेलो आणि मी जसं घरी गेलो ना, तर मी मम्मीला सांगितलं. पहिलं तर मी मम्मीला सांगतो, मम्मीला सांगितलं आणि मम्मीला बोललो की मम्मी असं असं आहे. तर मम्मी बोलते आता तू जाऊ नको घेऊन, एकटं कोणाला तरी बोलव गाडी घेऊन, नाही तर चिकन घेऊन नको जाऊस. तर मग मी माझ्या 1-2 मित्रांना बोलवलं, मग मी चिकन घेऊन गेलो तिकडून. पण तो मुलगा अजून पण माझ्या लक्षात आहे की त्याचा फेसिंग पण माझ्या लक्षात आहे आणि त्याची ती क्रिपी स्माईल पण माझ्या लक्षात आहे. एवढा इंटरेस्टिंग मुलगा होता तो. हे पण जनरली तू बघशील की असे लहान मुलं लोकांना खूप दिसतात, खूप खूप दिसतात. म्हणजे एक मला आठवतं तेजस करून त्याचा पॉडकास्ट होता, त्यात त्यांनी बोललेलं की तो एकदा त्याच्या काकीकडे जात होता आणि म्हणजे त्याला फोन आलेला की काहीतरी इमर्जन्सी आहे. तर तो जात होता, म्हणजे तो धावत गेला, त्यांच्या बिल्डिंगमध्ये गेला, तर त्याला लिफ्ट बंद होती. अच्छा. तर तो तिथून गेला, म्हणजे पायऱ्यांनी गेला, त्याला 6व्या माळ्यावर जायचं होतं. तर पहिल्या माळ्यावर गेला, त्याला कोणतरी लहान बाळ दिसलं फर्स्ट फ्लोअरला. हा मी बघितलं. लहान बाळ दिसलं. तर तो घाबरला, खाली आला, वॉचमॅनला बोलला की कोण लहान बाळ आहे. तो बोलतो कोण आहे. वरती गेला, कोण असतो, बोलतो मला लिफ्ट चालू करून दे. तर त्यांनी कसं तरी लिफ्ट चालू करून दिली. तर लिफ्ट त्याला माहिती पडलं काहीतरी ॲबनॉर्मल आहे. लिफ्टमध्ये गेला तो, तर पहिल्या माळ्यावर तो लहान बाळ परत दिसला त्याला. मग त्याने इग्नोर केलं, दुसऱ्या माळ्यावर गेला, दुसऱ्या माळ्यावरही तोच लहान बाळ दिसला, तिसऱ्या माळ्यावर दिसला, मग 4थ्या-5व्यावर नाही दिसला. आणि जेव्हा तो घरी गेला काकीकडे, तर ते काहीच इमर्जन्सी नव्हती, त्याच्यात आम्ही कॉलच नव्हता केला. तो कॉल पण कोणी केलेला ते माहिती नव्हतं की काकीच्या आवाजामध्ये कॉल केला. ते पण इंटरेस्टिंग होतं. आणि आजकाल असे 2-3 किस्से मी भरपूर जणांच्या पॉडकास्टवरती पण ऐकतोय, म्हणजे मी हिंदी पॉडकास्ट पण ऐकतो, ते लोक पण असं भरपूर बोलतात की आम्हाला कॉल्स येतात आमच्या रिलेटिव्सच्या आवाजामध्ये, रिलेटिव्सच्या नावाने. पण जेव्हा आम्ही ॲक्च्युअली रिलेटिव्सला विचारतो ना, तेव्हा ती लोक बोलतात की आम्ही तर कॉल केला नाही. मग हे होतं कसं? तू कोणत्या पॉडकास्ट मधले आता रिसेंट ऐकलेल्या सर्वात इंटरेस्टिंग स्टोरी कोणती ऐकली? मी एक पॉडकास्टमध्ये खूप इंटरेस्टिंग, म्हणजे ती अजून पण डिट्टो लक्षात आहे माझ्या. एक UP साईडची गोष्ट आहे. एक डिलिव्हरी बॉय असतो, असंच स्विगी झोमॅटो प्लॅटफॉर्मवाला कोणतरी डिलिव्हरी बॉय असतो. तो रात्री म्हणजे हार्डवर्किंग असतो तो, भरपूर रात्री 12-12:30 वाजेपर्यंत तो डिलिव्हरी करतो, कारण नाईट चार्जेस चांगले मिळतात त्या लोकांना, त्यामुळे तो करतो. तर तो असंच डिलिव्हरी करून ना एकदा सगळं त्याचं आटपून घरी चाललेला असतो, त्याच्या मागे बॅग असते आणि तो चाललेला असतो. तर त्याला माहिती नसतं की तो मस्त आता काय दिवसभर काम केलं, आपण घरी जाऊन आराम करू, परत दुसऱ्या दिवशी काम करायचं, या हिशोबाने तो चाललेला असतो. तो मुलगा घरी चाललेला असतो आणि त्याच्या मनात असं असतं की आता काय आपल्या नाही, आपण सगळ्या डिलिव्हरीज कंप्लीट केल्यात, आपल्याला रात्री जाऊन झोपायचं आहे, जेवायचं आहे आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा कामाला जायचं आहे. म्हणजे एक प्रॉपर मिडल क्लास हार्डवर्किंग बंदा असतो तो. आणि तो घरी चाललेला असतो स्टेशन रोडने, त्यांच्या इकडे कोणतं तरी रेल्वे स्टेशन असं स्टेशन रोडने चाललेला असतो. आणि त्याला एक बाई दिसते रस्त्यामध्ये. ती बाई त्याच्याकडे लिफ्ट मागते की मला इथून पुढे या ठिकाणी जायचं आहे, तर मला सोडशील का. तो म्हणतो की ठीक आहे चालेल, मी पण त्याच रस्त्याने, माझं पुढे घर आहे, मी तिकडेच जाणार आहे, तर मी तुम्हाला सोडतो. त्या बाईला तो पाठीमागे बसवतो आणि त्याची बाईक चालू होते. आणि तो जसा चालतो ना, तर चालताना त्याचा रस्ता संपत नाही. म्हणजे एक हार्डली 10-15 मिनिटाचा रोड असतो तो, पण तो रोडच त्याचा संपत नाही. तो फक्त बाईक चालवतोय, मग त्याला पण काहीच माहिती नाही. तो पूर्ण, आपण कसं बोलतो की एखाद्याने तुझ्यावरती वशीकरण केलं आहे, त्या हिशोबामध्ये असतो तो, त्याला काहीच समजत नसतं. तो फक्त बाईक चालवत असतो. आणि मग भरपूर कारवाले त्याच्या बाजूने पास करतात ना, ती लोक त्याला थांबवायला खूप ट्राय करतात, पण तो बाईकच थांबवत नाही. ट्रकवाले थांबवायला ट्राय करतात तरी थांबवत नाही. बाईकवाले त्याला बोलायला, म्हणजे असा हात वगैरे लावतात त्याला चालू बाईकवरती, पण तरी पण तो थांबत नाही. मग शेवटी काय होतं, थोड्या वेळाने एक ट्रकवाला चाललेला असतो त्याच्या पॅरलल, आणि तो ना एक बांबू मारतो त्याच्या बाईकवरती जोरात. तो जसा बांबू मारतो ना, त्याची बाईक पडते खालती आणि तो मुलगा पण पडतो खालती.
आणि मग त्याच्यानंतर तो जो मुलगा असतो ना तो डायरेक्टली त्याचे डोळे उघडतात हॉस्पिटलमध्ये. आणि मग त्याच्यानंतर तो विचारतो की मी इथे कसा आलो आणि मला इथे एवढी जखम कशी झाली खांद्याला पूर्ण. तर मग नंतर डॉक्टर बोलतात की या पाजीने तुला आणलं आहे इथे हॉस्पिटलमध्ये आणि आम्हाला पण माहिती नाही तुझ्यासोबत काय झालं, पण हे तुला घेऊन आले इथे, तुझी ट्रीटमेंट वगैरे सगळं ह्यांनी केलं आहे म्हणून. तर मग नंतर तो त्या माणसाला विचारतो की माझ्यासोबत काय झालं असं, तुम्ही मला काय आणलं इथे, मी तुम्हाला कुठे भेटलो. मग तेव्हा तो माणूस त्याला सांगतो की तुझ्या मागे जी बाई होती ना बसलेली ती तुझा खांदा खात होती. पूर्ण त्याचा तिने खांदा आहे ना एवढा पार्ट खाऊन टाकलेला आणि तो पूर्ण तिच्या वशमध्ये होता. त्याला काहीच समजत नव्हतं, त्याला ना पेन होत होतं, त्याला ना समजत होतं किंवा आजूबाजूला काय दिसत होतं, फक्त तो गाडी चालवत होता आणि ती मागे बसून त्याला खात होती पूर्ण. म्हणजे आपण एक पिशाच्य म्हणून टाईप बघतो ना एक असतो म्हणून, त्या टाईपमध्ये कसे आपण कसं बोलतो की राक्षस तुम्हाला खाऊन टाकतो, ते ॲक्च्युअल होतं. ती लोकं खाऊही शकतात तुम्हाला. तर त्या टाईपची स्टोरी होती जी मी रिसेंट ऐकली, खूप भारी होती. बापरे. हे पण आपण जनरली तो मुंजावरून मूवी आलेला त्याच्यात पण तेच होतं ना की तो त्याच्या खांद्यावर बसून खांद्यावर बसून फिरत असतो. ऍक्च्युली तो त्याच्या फॅमिली ब्लडलाईन मधला असतो ना, त्याच्यामुळे तो त्याच्याशी चांगला कोऑर्डिनेट करू शकत असतो किंवा इतर कोणाशी करू शकत नाही तो, कारण तो त्याच्या ब्लडलाईन मध्ये म्हणून तो त्याच्याशी कोऑर्डिनेट करतो. असं सीन होता त्याचा. पण ते आपण खूप बघितलंय तू, म्हणजे बघ की जे लोक असं बोलतात म्हणजे ते पर्सनल पण असू शकतं किंवा त्यांचे इमॅजिनेशन असू शकतात किंवा ते मेंटल डिसऑर्डरही असू शकतं. पण हे जे लोक बोलतात ना की त्यांच्या मागे लागले किंवा त्यांना दिसतं, त्यांची हेल्थ अचानक खूप अशी खराब व्हायला, खांदे वागतात आणि विचित्र बनतात, एकदम हाडासारखे होतात. ते ऍक्च्युअल त्या लोकांना कळत नाही की आमच्यासोबत काय होतंय. म्हणजे खांदे ती पूर्ण तुझी एनर्जी शोषून घेणार. ती जी नेगेटिव्ह एनर्जी असते ती तुझ्यामधली सगळी पॉझिटिव्ह एनर्जी काढून घेणार आणि तुला एकदम असं करणार की काय आहेच नाही याच्यामध्ये. असा सीन आहे. आणि अशीच एक छोटीशी गोष्ट आहे की एक मुलगा असतो, म्हणजे एक फॅमिली असते, त्याच्यामध्ये एक मुलगा असतो, हजबंड वाईफ असतात, दोघं जण असतात आणि वाईफची अकारण डेथ होते कोणत्या तरी कारणामुळे. आणि हजबंड मुलाला खूप समजावून, लहान मुलाला काय कळणार की त्याची मम्मी कुठे गेली. लहान मुलं मम्मीशी खूप अटॅच असतात. तर त्याचे पप्पा त्याला खूप समजवतात की बाळा नाही तुझी मम्मी देवाघरी गेली आहे असं तसं, की म्हणजे तो ऐकत नाही. तेव्हा येईन थोड्या दिवसात परत वगैरे असं तसं. पण तो एकदम त्यांनी सदमा घेतलेला असतो, तो काय बोलत नसतो, काय नसतो, त्यांनी खूप सदमा घेतला. मग त्याचे पप्पा त्याला ट्राय करतात की तू बोल, मम्मी येईल, तू नको टेन्शन घेऊ. मग नंतर एक दिवशी तो पोरगा विचारतो की पप्पा तुम्ही काय केलं आहे. तो बोलतो का रे तू असं काय विचारतो. बोलतो मम्मी मला घरात कुठेच दिसत नाही. बोलतो अरे हां बाळा तुझी मम्मी येईल, तू नको टेन्शन घेऊ. पण नाही, तुम्ही काय केलं आहे मला सांगा आधी, तुम्ही काहीतरी केलं आहे. कारण मम्मी तुमच्या खांद्यावर बसलेली असते आणि तुमच्याकडे रागाने बघत असते. असा सीन होता तो. ती एक छोटीशी भयकथा होती जी मी वाचलेली, ही वाली म्हणजे 2 पेजची भयकथा होती, पण खूप खूप तिने मनावरती असं बोलतात ना इम्पॅक्ट टाकलेला त्या भयकथेने, कारण एंडिंगमध्ये सगळा सस्पेन्स होता. मी ते रिसेंटली तू जेव्हा पेजेस किंवा इंस्टाग्राम रील्सही बघतोय तिथे असं सांगितलंय की लहान मुलांना लवकर हे गोष्ट दिसते, लहान मुलांना ते लोक ही गोष्ट नोटीस करतात. मी कोणतं तरी एक रील बघत होतो, त्यात एक फॉरेनचा मुलगा होता, कोणतरी लहान होता खूप, मे बी 2-3 वर्षाचा असेल, आणि तो खेळता खेळता तो एकीकडेच बघायला लागतो आणि असं मी सीन ऍक्च्युअल बघितलं माझ्या डोळ्यांनी. जेव्हा मी लॉकडाऊनमध्ये त्या गावाला अडकलेलो, म्हणजे 19च्या लॉकडाऊनमध्ये मी पालखीसाठी गावाला गेलेलो, पण तेव्हा मी अडकलेलो तिकडे. आणि ठीक होतं, मुंबईमध्ये अडकण्यापेक्षा गावाला अडकलेलं खूप बेटर होतं. आणि तिकडे मी गेलो आणि त्याच्यानंतर तिकडे एक म्हणजे आमचे फ्रेंड आहेत चांगले खूप, त्यांची पूर्ण फॅमिली होती. तर ते मला खूप चांगली कंपनी आहे, लहानपणापासून मी त्यांच्याकडे येऊन जाऊन आहे. तर त्यांच्याकडे ना त्यांचे मामा होते, त्या मामांना एक खूप छोटी मुलगी होती, जवळपास 2-2.25 वर्षाची असेल. आणि त्या लोकांचं असं अंगण आहे खूप मोठं, अंगणाच्या इथे एक छोटीशी वाट आहे आणि वाटेच्या पुढे ना एक ओपन स्पेस आहे आणि त्याच्या पुढे वाडा आहे गुरांचा. आणि त्या दिवशी अमावस्या होती आणि त्या दिवशी लाईट गेलेली. लाईट गेल्या कारणाने ती जी मामी होती ना, मामी भांडी घासत बाहेर बसलेली, तर लाईट गेली तर ती अंधारामध्ये कशी भांडी घासणार. तर ती आम्हाला बोलली की तुम्ही एक काम करा, तुम्ही फ्लॅश द्या थोडा वेळ लाईट येईपर्यंत, माझी झाली आहेत भांडी ऑलमोस्ट घासून, नंतर बंद करा तुम्ही. मग आम्ही तिकडे उभे राहिलो आणि ती त्या मुलीचं नाव सहस्त्रा आहे, जी छोटी आहे 2 वर्षाची.
तर तिला जास्त बोलता येत नाही. तर ती तिकडे तिच्या मम्मीच्या बाजूला उभी होती, तिची मम्मी भांडी घासते तर. आणि तिने ना अचानक एका मोमेंटला असं केलं की ती एकच शब्द बोलायला लागली, वाड्याकडे असा हात दाखवून की तिथे तिथे एवढंच बोलते ती, फक्त तिथे. तिची नजर एकदम स्थिर आहे, तिचा हात पण स्थिर आहे आणि ती बाकी काय नाही बोलते, ते फक्त तिथे तिथे. नंतर ना आम्हाला थोडंसं हिंट वाटतं की असं तिथे कोण आहे तर. आणि मुलगी तिकडे बघून काहीतरी दाखवते. आणि अमावस्या आहे हे तर माहिती आहे, कारण गावी नारळ वगैरे फोडतात अमावस्येला. तर मग आम्ही तिला घेऊन घरात गेलो आणि रात्री आम्ही कसं झोपायचो की आम्ही असं लगेच जेवलो की झोपायचो नाही, आम्ही पत्ते वगैरे असं टाइमपास करून झोपायचो. जसं आम्ही झोपलो ना तसं आम्ही जवळपास 1:30 वाजता पत्त्यांचा गेम बंद केला. त्याच्यानंतर ती सहस्त्रा जी झोपली ना, म्हणजे आपण कसं बोलतो की एखाद्याने झोपेमध्ये येऊन आपली मान दाबली आहे, तसं त्या लहान मुलीसोबत झालं. ती एवढ्या जोरात किंचाळली ना झोपेमध्ये की पूर्ण घर उठून बसलं. तेव्हा मला कळलं की हिच्यासोबत असं सीन झाला. आणि तिने ते बघितलेलं त्या दिवशी. असं लहान मुलांना खूप लवकर दिसतं, ते सेन्सिटिव्ह असतात त्या गोष्टींना वगैरे. ती प्युरिटी पण असते ना, प्युरिटी असते त्यांच्यामध्ये. तेच. तर तू नेक्स्ट कोणत्या गोष्ट सांगणार होता? नेक्स्ट मी ही गोष्ट सांगतो की गावाचीच सांगतो मी एक, पण ही लॉकडाऊनच्या आधीची, जवळपास 17-18ची गोष्ट आहे. आम्ही आता तुला मी फॅमिली सांगितली ना, ती फॅमिली कशी, ती आम्ही पहिले कधीतरी भेटायचो. म्हणजे ती लोक गावाला आले, मी गावाला गेलो तर आम्ही भेटायचो. आणि एकदा असंच झालेलं की ती लोक पण गावाला आलेली, मी पण गेलेलो. तर आम्हाला एक खूप चांगली कंपनी होते. तर आम्ही असं बेत केलं की नदीवरती जायचं आंघोळ करायला. आणि आम्ही 9-9:30 वाजता निघालो. आणि सकाळी नदीवरती, म्हणजे आमचा असा हिशोब होता की 12च्या आत रिटर्न यायचं. आणि आमची नदी गावची खूप मोठी, आणि नदीला ना वेगवेगळे पार्ट आहेत. म्हणजे आणि त्या गावातल्या लोकांनी ना त्यांच्या सोयीच्या हिशोबाने त्यांना जशी ती युजफुल जागा आहे त्या हिशोबाने नावं दिलीत. एक जागा आहे ती पाताळी बोलतात तिला, एक जागा ती सिंहासन बोलतात, आणि एक गिरोद आहे. तर उन्हाळ्याचा टाईम होता आणि नदीचं पाणी ऑलमोस्ट आटलेलं असतं, पण गिरोद्यामध्ये पाणी होतं, मला माहिती होतं. तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की ठीक आहे गिरोद्यामध्ये जायचं. सगळ्यांनी टॉवेल, शॅम्पू, साबण, ब्रश सगळं घेतलं. आम्ही निघालो, आम्ही गेलो. जवळपास आम्ही 7 ते 8 जण होतो. त्याच्यामध्ये आमचा एक मोठा दादा होता. तर तो एकटा मोठा होता ज्याच्या जीवावरती आमच्या घरातल्यानी आम्हाला पाठवलेलं की ठीक आहे, आहे ना तुमच्यासोबत, तुम्ही जा. आम्ही गेलो, आम्ही मजा वगैरे केली, खेळलो बिळलो, रेसलिंग, पकडापकडी, स्विमिंग. त्याच्यानंतर पाण्यामध्ये कोण जास्त वेळ आतमध्ये राहतोय सगळं खेळलो. आणि तिकडे ना आमच्या व्यतिरिक्त कोणी नव्हतं. माणसं यायचे जायचे, येताना दिसायचे जाताना दिसायचे. आम्ही बोललो ठीक आहे. आणि आम्ही 2-2.5 तास खेळलो. आम्हाला भूक लागली. आणि तिकडे अचानक 11:30 नंतर तिथे किनाऱ्यावरती जिथे आम्ही कपडे ठेवलेले, थोड्या दगडी होत्या आणि थोडी प्लेन जागा होती. तर त्या प्लेन जागेवरती एक धनगर माणूस आम्हाला दिसला बसलेला. तर आम्ही बोललो की, पण त्या माणसाला येताना आम्ही बघितलं नाही, कारण बाकी सगळ्या माणसाला येताना मी बघितलं. जी लोक मासे पकडायला मोटार लावतात, जाळे लावतात, ती लोक येताना दिसतात, पण हा येताना आम्हाला दिसला नव्हता. आणि आम्हाला भूक पण भरपूर लागलेली. तर आम्ही त्याला बघितलं आणि इग्नोर केला. पण दादानी त्याला विचारलं. दादा त्याला बोलतो की काय हो बाबांनो, काय खायला वगैरे आणलंय का तुम्ही, भाकरी वगैरे? कारण त्याला असं वाटलं कोणतरी रानात काम करणार असेल जो भाकरी वगैरे सगळं घेऊन आला असेल, की तुम्ही काय आणलंय का भाकरी वगैरे. तर तो माणूस बोलतो की नाही, म्हणून मी काहीच नाही आणलं, आणि माझी म्हस आली ते पाण्यामध्ये, तिला बघायला मी आलो आहे. नंतर आम्ही 2-2.5 तास झाले आम्ही खेळतोय पाण्यामध्ये. आम्हाला कोण म्हस वगैरे काय दिसली नाही. हे दादाला पण त्यावेळेला कळालं नाही. पण दादाला थोड्या वेळाने क्लिक झालं की, कारण त्या माणसाची नजरच वेगळी होती. प्रॉपर धनगराचा एकदम वेश असतो ना, की एक अंगावरती असं दोन्ही साईडून लावणारं कापड असतं, धोती असते, एक साईडला घोंगडी असते, एक साईडला घुंगराची काठी असते, आणि डोक्यावरती पगडी सेम एकदम क्लिअर, आणि डोक्याला पिवळा भंडारा. आणि त्याच्यानंतर तो फक्त आमच्याकडे बघायचा. आणि तो बसला पण त्याच पोझिशनमध्ये होता. आणि ती लोक गुरं राखायला जेव्हा जाऊन बसतात ना 2 पायावरती, त्या पोझिशनमध्ये तो बसलेला आणि सेम आमच्याकडे बघत होता. सगळ्यांकडे नजर टाकून बघत होता. तेव्हा दादानी त्याला बघितलं आणि दादाला काहीतरी वेगळं वाटलं. की नंतर दादाला कळालं की आम्ही 2-2.5 तास झाले ते खेळतोय आणि एक पण म्हस काय कोणच आलं नाही, ते म्हणजे जनावर कोणच आलं नाही. हा कोणत्या हिशोबाने बोलतोय. आणि नंतर तो अचानक बोलला, म्हणजे त्याला ना कोणी विचारलं नाही काय, आणि तो अचानक बोलला की भरपूर खेळलात पाण्यात, आता तुम्ही निघा.
आणि हे दादानी आणि आम्ही सगळ्यांनी ऐकलेलं. तर दादा मला बोलला की ठीक आहे चला आपण जाऊया, भूक पण लागली सगळ्यांना, भरपूर वेळ आपण खेळलं, आजारी पडण्यापेक्षा चला. आम्ही सगळे निघालो आणि नंतर जेव्हा आम्ही निघायचा टाईम आला ना तेव्हा तो धनगर तिकडे नव्हता, तो माणूस नव्हता तिकडे. आणि आम्हाला कळालं पण नाही की हा गेला कधी, किंवा त्याला जाताना पण कोणी बघितलं नाही. कारण तो जसा बोलला तसा 5 मिनिटांमध्येच दादा आम्हाला चालायला सांगितलं, आम्ही निघालो पाण्याच्या बाहेर. त्याला ना आम्ही येताना बघितलं ना आम्ही जाताना बघितलं. हे सगळं झालं आणि मग आम्ही थोडा वेळ बाहेर आलो, कपडे वगैरे घातले. मग दादानी मोबाईलमध्ये टाईम बघितला तर 12ला 5 मिनटं बाकी होते. आम्ही बोललो ठीक आहे, आणि आम्ही तिकडून घरी गेलो. सगळं झालं असं तसं. आणि मग संध्याकाळचा जेव्हा बत्ती करायचा टाईम येतो ना त्यावेळेला दादा वेगळे चाळे करायला लागला. म्हणजे सगळ्यांकडे मोठ्या डोळ्याने असा बघतोय, एकदम मोठ्या डोळ्याने बघतोय आणि कोणाशी नीट बोलत नाही. जेवायला मागतोय, जेवायला बसला की आपण कसं छोटासा, म्हणजे ठीक आहे नॉर्मल घास घेऊन खातो आपण, हा मोठे मोठे घास खातोय खपाखप. मग आजीने विचारलं, आजीला लगेच कळालं बघून काय झालं. आजीने विचारल्याबरोबर सगळ्या पोरांना जमा केलं, सगळ्यांनी ऐकते, सगळ्यांनी काय केलं तुम्ही, आणि मला माहितीच नाही काय झालंय. आणि मग 2 मुलं माझ्या घरी आले. मी बाजूच्या घरात, मी बहिणीकडे राहायचो ना तेव्हा, बहिणीचं गाव होतं माझ्या ते ॲक्च्युली. हां, तर मी तिकडे जायचो तिच्याकडे कोकणामध्ये. आणि तर मी बहिणीकडेच होतो आणि 2 मुलं आले की चल दादा काहीतरी वेगळं करतोय, आजीने बोलवलंय सगळ्यांना. आम्ही बोललो त्यावेळेला आम्हाला भीती वाटली, आजीने बोलवलं भीती वाटली, तुला तर सगळ्यांना पाळणार. आणि ठीक आहे गेलो. मग आजीने विचारलं काय झालेलं, सगळ्यांना विचारलं. मग तेव्हा आम्ही आजीला सांगितलं की आजी आम्हाला ना असा एक माणूस दिसला, आम्ही कोणच त्याच्यासोबत काय बोललो नाही, पण दादा त्याच्यासोबत बोलला आणि दादानी भाकरीसाठी विचारलं त्याला. तेव्हा आजीला कळलं. मग आजीने त्याच्या अंगावरून एक नारळ उतरवून काढला. म्हणजे ॲक्च्युली तो माफीचा नारळ होता असं मला नंतर कळालं की ठीक आहे माफी म्हणून मुलांना सोडून दे, मुलांना काय माहिती नव्हतं मुंबईचे, माहिती सोडून दे. मग त्याच्यानंतर दादा नीट झाला. आणि मग आम्हाला 2 दिवसांनी जेव्हा आम्ही आजीच्या बाजूला, आजीचा राग उतरल्यावरती प्रेमाने विचारलं आजीला की आजी काय होतंय, तेव्हा आजीने आम्हाला सांगितलं की बाबांनो ती धनगराची जागा आहे. एकदा एक धनगर तिथे त्याची म्हस चरवण्यासाठी आलेला, आणि त्या जागेमध्ये ना ते जे म्हणजे एक तलाव टाईप आहे ती जागा, अशी ॲक्च्युली नदी आहे पण आटल्यावरती तलाव बनतो त्याचा. आणि तिथे मधोमध एक भोवरा आहे पाण्यामध्ये, तो टायमिंगला येतो आणि त्या भोवऱ्यामध्ये जर कोण अडकला की तो डायरेक्ट खालती जातो. तर त्याची म्हस अडकून तिथे गेलेली, आणि म्हस गेली, म्हशीच्या मागे हा पण गेला म्हशीचं ते दावणं पकडायला. आणि जसा तो गेला ती रशी पकडायला, तर तो पण आतमध्ये जाऊन तिथेच मृत्यू झाला त्याचा. तर तेव्हापासून ती जागा त्याची आहे आणि त्या जागेवरती तो राहतो. आणि लोकांना काय करायचं असेल त्या जागेमध्ये तर लोक पहिलं त्याला त्याचं देणं देतात, आणि मग त्या जागेवरती म्हणजे कोणाला मासे पकडायचे तरी पण ती लोक त्याचं देणं देतात आणि मग आपलं काम करतात. तर त्यामुळे तो दिसतो लोकांना. पण तुम्हा लोकांना दिसेल असं आजीला पण वाटलं, म्हणजे आजीला पण वाटलं होतं की आम्हाला लोकांना दिसेल, कारण गावच्या लोकांना पण खूप कमी प्रमाणात दिसतो तो. आणि पण कोणाला त्रास देत नाही. पण त्याचं कसं आहे की त्याचं जर देणं दिलं नाही नैवेद्य वगैरे त्याला द्यावं लागतं, नैवेद्य दिला नाही तर त्रास देतो. आणि त्या जागेच्या बाजूला भरपूर जणांची शेती आहे, तर शेतीची नांगरणी करताना पण जेव्हा आम्ही राखण काढतो ना कोकणामध्ये, तेव्हा अशा ज्या एंटिटीज असतात ना आम्हाला त्यांचं पण देणं द्यावं लागतं. म्हणजे देवाची तर राखण देतोच आपण, पण आता या जागेवरती कोणी माझं शेत आहे, राखणदार असेल, नदीच्या जवळ असेल, हे माझं शेत आहे, माझ्या बाजूला रस्ता आहे आणि या रस्त्याच्या 3 रस्ते आहे आणि तिथे हडळ आहे, तर मला हळदीचं पण देणं द्यावं लागणार. तिकडचे जे मंदिरं असतात ते सगळ्यांचं देणं द्यावं लागतं. त्यामुळे त्याचं पण असं देणं द्यावं लागतं. म्हणून आजीने आम्हाला सांगितलं की मी त्याला माफीचा नारळ दिला की या लोकांना माफ कर, असं. अशी स्टोरी होती ती वाली. पण आपल्या कोकणात बघशील ना, तर तू मला बोललास की जे हॉलिवूडचे मूवीज असतात ते असे स्टोरीज, पण कोकणावर मूवी बघितलं तर ते बघ ना ऑलरेडी, म्हणजे ती किती खरं आहे किती ते माहिती नाही, त्याचा एक्झॅक्ट प्रूफ किंवा अशी स्टडीज नाही आहेत. पण जर आपण त्याला स्टोरी टेलिंग फॉर्मॅट मध्ये घेतलं तर बघ ना ते प्रत्येक गोष्ट ना. कारण आपल्याला कसं वाटतं की हॉलिवूडमध्ये ज्या गोष्टी होतात, जे एक्झॉर्सिझम होतं, जे डेव्हिल आपल्याला हिट करतो, ते किती रिअल आहे आपल्याला भले माहिती नाही, आपल्या त्यांच्या रिच्युअल्स काय असतात, पण आपल्याला हिट करतं की हे रिअल आहे. पण ॲक्च्युली आपल्या जवळ जे आहे कोकणामध्ये जे आहे
किंवा आपल्याकडे ज्या किस्से आहेत, आपल्याकडे कहाण्या आहेत, जुन्या जुन्या जागा आहेत, आपण जर त्यांच्यावरती काही क्रिएटिव्ह बनवलं ना खूप छान असं, तर ते पण खूप चांगलं हिट करेल. म्हणजे आपल्याकडे आहे आणि आपण आपलं सोडून आपण दुसऱ्याच्या मागे जातोय. हा ना, असं होतं ते. तेच ना, ते एंटरटेनमेंट वे मध्ये पण किती पूर्ण असं संपूर्ण आहे ते. खूप खूप एंटरटेनमेंट पर्स्पेक्टिव्ह, हॉरर पर्स्पेक्टिव्ह, हर एक अँगल मध्ये खूप भारी येते. हा ना. पण तू सांगतो तो मुंबईमध्ये राहतेस, तुला मुंबईमध्ये असं कधी काही जाणवलंय का, किंवा नाशिकमध्ये जेही तू? नाही, नाशिकमध्ये तर तो एकच सिंगल किस्सा होता हॉस्टेलचा. हा, तो एकच किस्सा होता नाशिकमध्ये. आणि मुंबईमध्ये असं म्हणायला गेलं तर ना, आमच्या बाजूला एक खूप मोठी स्टोरी झालेली. म्हणजे मी आता बोललो ना की एका स्टोरीमध्ये की मी शिफ्ट केलेलं एका एरियातून दुसऱ्या एरियात. तर ज्या एरियामध्ये मी जुना राहायचो ना, त्या एरियामध्ये एक खूप मोठी स्टोरी झालेली. माझं जे घर होतं, माझ्या बाजूच्या घराच्या माळ्यावरती एक मास सुसाईड झालेला. बुरारी टाईप? नाही, बुरारीमध्ये 11 जण होते आणि ह्याच्यामध्ये जवळपास 3 जण होते. म्हणजे हे विक्रोळीचंच आहे. आणि तेव्हा त्या फॅमिलीमध्ये एक नवरा, एक बायको आणि त्यांचा एक छोटा मुलगा होता, जवळपास 3-3.5 वर्षाचा का 4 वर्षाचा मुलगा असेल तो छोटा. तर ते सुसाईड वगैरे झालं. आणि आमच्या म्हणजे माझ्या मम्मीची एक मैत्रीण आहे, ती 2 घरं सोडून बाजूला राहायची. तर तिचे हजबंड आहेत ना, हे जवळपास काहीतरी चपला शिवायचं काम करायचे. आणि मग ते रात्री पत्ते वगैरे खेळून मित्रांमध्ये बसून वगैरे रात्री यायचे. तर एक दिवशी ते 2 वाजता आले आणि सुसाईड होऊन जवळपास 2-2.5 महिने झालेले. आणि 2-2.5 महिने झाल्यावरती मग ते आले रात्रीचे एकदा, आणि त्यांना आमच्या घराच्या बाजूला वरती झालेलं ते माळ्यावरती, आणि घराच्या बाजूला थोडा कट्टा आहे. त्या कट्ट्यावरती एक बाई, एक माणूस आणि समोर एक गुडघ्यावरती खेळणारं बाळ दिसलं लांबूनच येताना. आणि ते जे बाई आणि माणूस जे बसलेले ना आणि तो मुलगा, हे ग्लो करत होते, एक व्हाईट लाईटने ग्लो करत होते. तर त्यांनी ते लांबूनच बघितलं आणि ते खूप घाबरले. ते आलेच नाही, रात्रभर ते बाहेरच राहिले. आणि दुसऱ्या दिवशी ते आले आणि त्यांनी त्यांच्या बायकोला सांगितलं की मी असं असं बघितलं रात्री, ते काय आहे का? त्यामुळे ती लोक तर नवीन आलेले तिथे, रेंटनी आलेले. तर त्या मम्मीच्या मैत्रिणींनी मम्मीला विचारलं की इथे असं काय आहे का गं? तर मग मम्मी बोलली की हां, इथे आमच्या बाजूला 2 महिन्याआधी सुसाईड झालं एक, असा किस्सा होता. आणि सुसाईड तर असं झालेलं की ॲक्च्युअल रिझन आम्हाला माहिती नव्हतं सुसाईडचं काय. पण तो जो माणूस होता ना, त्यांनी पहिलं ना मुलाला मारलं गळा दाबून, त्याच्यानंतर बायकोला पण गळा दाबून मारलं आणि स्वतः फास लावला त्याच्यानंतर. ओके. असा टाईपमध्ये सुसाईड. आणि तो खूप बोलतात ना स्पिरिच्युअल माणूस होता, म्हणजे बोलतात देवाधर्मावर विश्वास करणारा माणूस होता. तर त्यामुळे त्याने काय होऊ नये म्हणून जिथे बायको आणि मुलाला त्याने रात्री ठेवलेलं ना, तिकडे देवाचे फोटो वगैरे त्यांच्या डोक्याला, अशा म्हणजे खूप त्याने रिच्युअल असं फॉलो केलेलं का? नाही, त्यांनी रिच्युअल नाही फॉलो केलं. आता कोणत्या वेमध्ये त्यांनी ते फोटोज ठेवले देवाचे ते आम्हाला पण माहिती नव्हतं ॲक्च्युली. आम्ही तर होतो लहान, पण ठीक आहे, आम्हाला थोडं समजत होतं, एवढा इतपत आम्ही होतो. त्यांनी रिच्युअल्सच्या हिशोबाने ते नव्हतं केलं त्यांनी. त्याच्या सुसाईडच्या मागे काहीतरी ॲक्च्युअल त्याचं बिझनेसचं काहीतरी कारण होतं असं मला नंतर ऐकण्यात आलं. फायनान्शियल प्रॉब्लेम? हां, फायनान्शियल प्रॉब्लेममुळे केलं. पण त्यांनी ते फोटोज वगैरे का ठेवले हे तर सस्पेन्सच राहिला सगळ्यांमध्ये. आणि खूप मोठा केस झालेला, CID पासून सगळे तिथे हजर होते. आणि ते सगळं जे झालं ना, त्यानंतर मी आणि मम्मीनी आम्हाला दुसऱ्या दिवशी गावाला जायचं होतं. सकाळी आमची ट्रेन होती 6ची. तर आम्ही एक्साइटमेंटमध्ये मी आणि मम्मी झोपायचोच नाही रात्रभर, दुसऱ्या दिवशी गावाला जायचं म्हटल्यावरती. तर खूप असा वारा वगैरे सुटलेला आणि ते 2-2.5 महिने असं 3 महिने होऊन गेलेले सुसाईड होऊन. आणि आम्हाला माहिती होतं. तर तेव्हा आम्ही क्लिअरली पैजणांचे आवाज वगैरे मी आणि मम्मीने ऐकलेले, आमच्या जस्ट बाजूला झालेलं. त्याच्यामुळे आमची खिडकी वगैरे चालू होती. आम्ही 2-2.5 वाजता मी TV बघत होतो, आमची बॅग पॅकिंग वगैरे सगळं चालू होतं. फुल एवढा सोसाट्याच्या वाऱ्याच्या आवाजामध्ये पैजांचा आवाज येतोय, एवढं क्लिअर होतं ते. आणि ते जे घर होतं, मग नंतर ती लोकांनी सुसाईड केलं. मग आता खालच्या रूमवाल्यांनी काय केलं की आता घर बंद तर नाही ठेवू शकत, आपल्याला रेंटने कोणाला तरी आणायचं आहे. बरोबर. मग त्यांनी ख्रिश्चन फॅमिली आणली. आणि ती फॅमिली असं होतं की, आणि जे बाजूचं घर होतं ना आमच्या, जे घरमालक होते, त्यांचं चाळीमध्ये कोणाशीच पटायचं नाही.
कोणाशीच त्या लोकांचा पडलाच नाही, कारण त्यांची सगळ्यांशी भांडणं व्हायची, म्हणून आम्ही कोण त्यांच्याशी बोलायचो नाही. आणि मग त्यांनी ख्रिश्चन फॅमिली रेंटवरती ठेवली. तर ख्रिश्चन फॅमिली अशी होती की खूप स्पिरिच्युअल होती. ती लोक दर संडेला प्रेयर करायला जाणार चर्चमध्ये वगैरे, एकदम प्रॉपर. आम्ही बोललो ठीक आहे. मग नंतर सीन असं झालं की ती जी बाई होती ना, ती मम्मीला मार्केटमध्ये वगैरे इकडे तिकडे भेटायची, ती ख्रिश्चन बाई. तर ती मग सांगायला लागली की ताई ते येते ना, असं असं मला जाणवतं. मम्मीने तिला विचारलं की काय जाणवतं तुला. तर बायकांचं माहिती ना, बोलल्या बोलल्यामध्ये खूप किस्से निघून जातात. छोट्याशा टॉक्समध्ये ते लोक भरपूर काय बोलून जातात. तर मम्मीने विचारलं की काय काय झालं तुला, काय भास होतोय, म्हणजे काय होतंय का, भास होतंय का तुला. तर तुला नक्की भास होत असेल, बाकी काय नाही. तर नाही, ती बोलते की मी जेव्हा पण आम्ही लोक झोपलेले असतो ना, तेव्हा आमचे जे आजोबा त्यांच्या घरामध्ये एक वृद्ध व्यक्ती पण होते बहुतेक, त्यांची चादर ना आपोआप खालती खेचली जाते. आणि दर अमावस्या पौर्णिमेला ना आमचा दरवाजा ठोकला जातो आणि एका बाईचा आवाज येतो की मावशी दरवाजा उघडा, माझं बाळ आहे आतमध्ये, माझं बाळ आहे आतमध्ये, दरवाजा उघडा. हे सगळं झालं आणि त्याच्यानंतर हे सगळे किस्से झाले. आणि त्यांच्या घरामध्ये जो लहान मुलगा होता ना, तो पण संध्याकाळचा बत्तीच्या टायमाला, म्हणजे 7:15च्या टायमाला भरपूर रडायचा. म्हणजे ह्या लोकांना आणि ते जे वृद्ध व्यक्ती होती ना, त्या लोकांना त्यांच्या मुलाच्या व्यतिरिक्त अजून एक लहान मुलगा घरामध्ये खेळताना दिसायचा. तो त्या फॅमिलीचा मुलगा होता. आणि ॲक्च्युअल सीन असा होता की त्या बाईने, म्हणजे त्या नवऱ्याने बाईला मारलेलं ना सुसाईडमध्ये, ती बाई प्रेग्नेंट होती 3 महिन्याची, म्हणून ती तिचं मूल मागायला यायची. असा तो किस्सा. आणि हे जवळपास ना, मग त्या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज आमच्या इथे बाजूला 1 वर्षभर चालल्या असतील. मग नंतर जेव्हा थोडे किस्से लोकांना कळायला लागले आजूबाजूला की त्या घरामध्ये पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज होतात त्या आजूबाजूच्या एरियामध्ये, मग त्या रूम मालकाने खूप मोठी पूजा केली, 3-3.5 तासाची हवन केला. त्याच्यानंतर मग आता ठीक आहे तो रूम, पण एवढं सगळं झालं, म्हणजे त्यांनी त्याची फॅमिली संपवली. पण त्याच्या पण काहीतरी इच्छा असतील ना, तर ती एनर्जी अशी झटकन सोडून जाणार नाही त्या घराला किंवा त्या जागेला. काही ना काहीतरी असणार. हा भले ते बांधलं गेलं असेल, पण काही ना काहीतरी असणार. पण आता काही एवढा फील होत नाही, कारण आम्ही कधीतरी, आमचं टेरेस आहे तिकडे, तर आम्ही सगळे मित्र त्या टेरेसवरती बसतो आणि टेरेसच्या बाजूचंच घर येते, जस्ट बाजूचं घर येते. तर आम्ही पण बसतो कधी कधी रात्री अपरात्री. पण आता आम्हाला काय फील होत नाही, पण पहिलं खूप व्हायचं ती पूजा करायच्या आधी. 1 वर्षभरीत तरी त्या गोष्टी चालल्या. आणि तो जो माणूस होता ना, तो एनी टाईम कामावरून आल्यावरती, म्हणजे ज्याने सुसाईड केलं, तो एनी टाईम कामावरून आल्यावरती तो बनियनवरती असायचा, व्हाईट बनियनवरती असायचा. आणि एक दिवस काय झालेलं की माझ्या मित्राचा ज्या मावशीच्या रूममध्ये आम्ही नाईट आऊट केली ना, त्या मावशीचा मुलगा आहे. तर तो रात्री, आणि त्यावेळेला आमच्याकडे टॉयलेट कसे सार्वजनिक होते सगळे, पब्लिक टॉयलेट. तर तो टॉयलेटवरून आला आणि तो लेट गेलेला, रात्री गेलेला खूप टॉयलेटला. आणि त्याच्यानंतर तो आला, त्याच्यानंतर तो जे घर सुसाईड झालं ना, ज्या घरामध्ये, त्याच्या सीडीवरून त्याला एक माणूस उतरताना दिसला. आणि तो उतरून आमच्या घरापर्यंत आला. आमचं घर बाजूलाच होतं. आमच्या घरापर्यंत आला आणि आमच्या घराच्या अंगणाच्या पुढे एक पेरूचं झाड आहे, असं एक कंपाऊंड आहे पूर्ण झाडाचं. आणि तो झाडामध्ये घुसला माणूस. पण फुल त्याला बॅक साईड दिसली, त्याला फ्रंट साईड नाही दिसली, चेहरा नाही दिसला, पण व्हाईट बनियनवरती एक माणूस झाडामध्ये घुसताना दिसला. हा परत आला आणि सीडीवरून खालती बघितलं की झाडामधून कोण गेलंय. तर तो माणूस सीडीवरती त्याला खालती दिसला आणि थांबला तिकडेच, पॉज झाला एकदम. काही मागे पुढे नाही, काय नाही, किंवा मागे वळून नाही बघणं, पुढे चालणं नाही, एकदम पॉज. मग नंतर भाऊला कळालं की असं असं झालंय, म्हणजे असं असं वाटतंय मला, हे विचित्र वाटतंय. रात्र पण भरपूर झाली आणि जरा हे जागेवरती पण असं झालं, त्यामुळे चुकीचं वाटतंय. भाऊ जसा घरी गेला तसं त्याला ताप वगैरे सुरू झाला. ताप वगैरे सुरू झाला. दुसऱ्या दिवशी त्याला भरपूर ताप आला. त्यामुळे अशा गोष्टी होत्या आता. पण ते वर्षभर चाललं त्या ॲक्टिव्हिटीज. आणि आम्हाला तर खूप भीती वाटायची त्या झोनमध्ये खेळणं वगैरे, कारण आमचा एरियाच तो होता. आम्ही लहान असताना तिथेच खेळायचो वगैरे. आणि आम्ही तर ॲक्च्युली लहानच होतो त्यावेळेला जेव्हा ते झालं. आम्हाला काय कळत नव्हतं, म्हणजे जे पोलीस आले ते कोणत्या लेवलचे, किंवा हायर ऑफिसर आहे, लोअर ऑफिसर आहे, आम्हाला काहीच माहिती नव्हतं. पण न्यूजवाले जेव्हा आले तेव्हा आम्हाला कळालं, म्हणजे तेव्हा आम्हाला फील झालं की हा काहीतरी मोठं दिसतंय इथे, मोठी गोष्ट दिसते. आणि ती लोक तर सगळ्यांना विचारत होते की रिझन काय. प्रत्येक घरामध्ये लेडीज ऑफिसर लेडीजला विचारतात, जेंट्सला विचारतात की रिझन काय, तुम्हाला काहीतरी माहिती असेल, तुम्ही शेजारी आहे.
एवढा मोठा केस झाला, तुम्हाला काहीतरी आयडिया असेलच, पण नाही, कोणालाच काय आयडिया नव्हती. सेक्लुडेड राहायची का फॅमिली? हा, पूर्ण वेगळे राहायचे, कारण त्यांचं कोणाशी पटायचंच नाही. प्रत्येकाशी भांडण, त्यामुळे कोणाशी काय नाही. ते बुरारी देतचं पण असंच काहीतरी होतं ना, पाहिली आहे का? नाही, बुरारी देत नाही पाहिली. ते 3 एपिसोडची सिरीज आहे ना, खूप मला वाटतं मोठीच आहे. हा, पण एवढी मोठी नाहीये. त्यात प्रॉपर त्यांनी लॉजिकली गोष्ट सांगितली आहे. तर त्यात असं होतं ना की जो त्या घरातला जो मुख्य व्यक्ती असतो ना, तर त्याला त्याचे वडील दिसत असतात आणि तो बोलत असतो की वडील आपल्याशी असं करून घेत आहेत, तसं करून घेत आहेत, आणि एक दिवशी रँडमली 11 लोकांची डेथ होऊन जाते. पण मी असं ऐकलं की ऍक्च्युली ते त्याचे वडील जे त्याला दिसतात ना, ते त्याचे वडील नसतात, तो ऍक्च्युली डेव्हिल असतो. तो वडिलांच्या रूपामध्ये येऊन त्याच्याकडून सगळ्या गोष्टी करत असतो. आणि हे पण आहे की त्याला एक मेंटल डिसऑर्डर असतो. मग त्या खूप गोष्टी आहेत. पण बघ ना की त्यांनी, म्हणजे तू त्यांचे फुटेजेस बघशील ना, तर ऍक्च्युली नेटफ्लिक्सनी मला वाटतं बऱ्यापैकी त्यांचे सर्व फुटेजेस विकत घेतलेत. त्यांचे लग्नाचे झाले, त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नाचे झाले, सीसीटीव्ही फुटेजेस झाले, आणि म्हणजे एवढं त्यांच्याकडून होतं, त्यांचे फोटोज झाले, सर्व गोष्टी. तर त्या सर्व गोष्टींमध्ये ते खूप नॉर्मल फॅमिली वाटत होती, की म्हणजे जे प्रत्येक फॅमिली असते, विचार पण नाही करू शकत की 11 जणांची फॅमिली. आणि एक दिवशी रँडमली म्हणजे ते बघितलं तर ते ज्या घरातले लहान मुलं वगैरे होते, ते कोण ते टेबल आणतोय, कोण रश्या आणतोय, कोण हे आणतोय, म्हणजे आणि रँडमली सर्व लोक निघून जात आहेत. पण ते नाही समजलं की एका व्यक्तीला म्हणजे तो मेंटली इल असू शकतो, पण त्यांनी एवढा 10 जणांना कसं कन्व्हिन्स केलं? 10 जणांना, हा हेच तर मोठा क्वेश्चन आहे की 11 जणांची फॅमिली मास सुसाईडसाठी कन्व्हिन्स झाली, आणि असं कोण होता तो कन्व्हिन्स करणार? आणि असं पण नाही की ते लोक समज खूप असे बिलो ॲव्हरेज किंवा लेस एज्युकेटेड किंवा एका ट्रायबल म्हणजे बोलतात ना की असे गरीब वगैरे होते, चांगले शिकलेले लोक होते, यंग मुलं होते, असे पण नाही की थोडे ओल्ड वगैरे होते. मला पण ते बघा, माझ्या वॉचिंग लिस्ट मध्ये आहे ती सिरीज, पण मला तेवढं बघितलं नाही. इव्हन मी एका ना मागे एक इन्सिडेंट वाचला होता, तर त्याच्यात कसं झालं ना, आता मला एवढं त्याची डिटेल्स माहिती नाही, पण वरून सांगतो की त्यात कसं झालं होतं की एक पॅरेंट होते, म्हणजे नवरा बायको होते, तर त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींवर काहीतरी रिच्युअल वगैरे काहीतरी केलं, आणि त्याने त्या दोघींना मारून टाकलं. आणि सकाळपर्यंत ते लोक मस्त आणि नॉर्मल, त्यांना काही फरक नव्हतं पडत, नॉर्मल. तर त्यांच्या अकॉर्डिंग कसं आहे ना की जेव्हा ते लोक ह्या मुलींना मारतील, तर अशी कोणती पॉवर येईल आणि त्या मुलींना परत असं प्युअर करेल आणि परत त्यांना जिवंत करेल, अशी त्यांची एक मान्यता होती. तर सकाळ मला वाटतं नेबर्स वगैरे आले, त्यांचे जे आजूबाजूचे राहणारे लोक होते ते आले, त्यांनी बघितलं, त्यांनी पोलीस कंप्लेंट केली, पोलीस आले आणि पोलिसांनी अरेस्ट करायला स्टार्ट केलं. तेव्हा ते जे नवरा बायको होते ते त्यांनाच ओरडायला लागले पोलिसांना की ते होतील, जिवंत होतील, परत येणार. ते काय परत आले नाही. म्हणजे पण हे मला माहिती नाही की काय चालू आहे, आणि हे अंधविश्वास आहे. हे प्रत्येक गोष्ट म्हणजे तेच आहे की कोणती, हे ऐकायला खूप चांगलं वाटतं, पण काही लोकांना फॉलो करतात, काही लोक फॉलो करतात आणि एवढे सिरियसली फॉलो करतात की त्यांना खरंच वाटतं की तसं खरंच होणार आहे, पण असं काहीच होत नाही. हे रिच्युअल्स फॉलो करून काहीच होत नाही. हा ना, तेच ना, जीव जातो लोकांचा. क्रेझी भाई. एक अशी स्टोरी होती, मी कुठेतरी ऐकलेली की मी बघितलेली कोणत्या तरी सिरीजमध्ये, की तो नाही, ही रिअल स्टोरी आहे. एक ट्राईबमध्ये घडलेली ही गोष्ट आहे. तो जो मुखिया असतो ना ट्राईबचा, म्हणजे तो एक खूप साधारण माणूस असतो, आणि तो नंतर एका कोणत्या तरी कारणामुळे त्या ट्राईबचा मुखिया बनतो, आणि लोक त्याला फॉलो करतात की हा आमचा पुढे सांगणारा असू शकतो, आणि हा बोलतो की सगळं नष्ट होणार आहे, आम्ही याचं ऐकतो. मग तो सगळ्यांना असं सांगतो की आपण काय करायचं माहिती आहे, आपण सगळ्यात छोट्या मुलांना आपण उपाशी ठेवायचं, आणि ठीक आहे, दिवस मावळला, त्यांना घरी आणलं की त्यांना जेवण पाणी काहीच नाही भेटायचं, परत दुसऱ्या दिवशी उपाशी. असं करता करता सगळी मुलं मरून गेली. तो त्यांना काय करायचा की कैद करून ठेवायचं, म्हणजे दफन करायचं, सगळ्यांना एकाच खड्ड्यामध्ये दफन करून टाकायचं, आणि त्याच्यानंतर बायकांची बारी. मग बायकांना पण सेम, आणि बायका अशा होत्या की त्या बायकांचीच मुलं होती ती. मग आता आईला तर कसं वाटणार की बाई आमचा मुलगा उपाशी आहे दिवसभर, पण तरी पण त्याच्या सांगण्यावरून ते करायचे. म्हणजे त्याची कन्व्हिन्सिंग पॉवर किती हार्ड होती की त्यांनी एवढ्या हार्ड लेवलला जाऊन कन्व्हिन्स केलेलं की आई त्यांच्या मुलांसाठी बघू शकत नाही आणि नवरे त्यांच्या बायकांसाठी बघू शकत नाही. मग तो बायकांना पण त्याच पोझिशनमध्ये करायचा,
माणसांना पण त्याच पोझिशनमध्ये केलं, पण त्याच्यातले 2 जण वाचले, 2 जण पळाले तिकडून आणि त्या लोकांनी जाऊन कंप्लेंट केली. ऍक्च्युली तो ट्राईब होता ना खूप डीप जंगलमध्ये होता, अमेझॉन साईड, आफ्रिका साईडमध्ये डीप जंगलमध्ये होतं. मग ती लोक वाचून कसे तरी बाहेर आले आणि त्यांनी कंप्लेंट केली, मग तेव्हा जाऊन त्याला पकडलं. ही ऍक्च्युअल स्टोरी ही मी कुठेतरी ऐकलेली आहे. तू एक हे अजून म्हणजे आपण बोलतो पण हे असे कल्ट आहेत, तुला माहिती आहे का, जे असे डेव्हिलला आणि हे ह्युमन सॅक्रिफाईस, माणसांच्या बळीमध्ये एकदम ते लोक बिलीव्ह करतात. एक ते सोड ना, एक ब्लॉगर आहे मला वाटतं US मधला आहे, तर ते 2 मुलांनी आहे ना ऍक्च्युअल असे कल्ट रिच्युअल मध्ये गेल्यात ते लोक, अशा कल्ट फॉलोईंग मध्ये ते लोक गेल्यात, अशा ट्राईब मध्ये ते लोक गेल्यात. तर आणि त्या लोकांनी ब्लॉग केलंय. तर तिकडे त्यांचं असं होतं ना की त्या लोकांना असे मेंबर्स जमा करायचे होते त्यांच्या सोसायटीमध्ये, आणि असा काहीतरी नंबर होता 1000 की असा काहीतरी नंबर होता, त्या लोकांना तेवढ्या लोकांची बळी द्यायची होती. तर त्यांच्या हिशोबाने त्यांचा जो सक्सेसर आहे तो परत बॉर्न होईल, तो त्यांचा देव आहे, म्हणजे एवढ्या लोकांची बळी गेल्यावर, आणि तो हे सर्व चांगलं करेल, आणि बळी गेल्यावर ते लोक हेव्हनमध्ये जातील, स्वर्गात जातील, आणि त्यांना अशी मुक्ती मिळेल. असं म्हणजे बेसिकली त्यांची थॉट प्रोसेस अशा प्रकारे त्यांना ट्रेन केलं गेलं होतं. तर मला आता त्यांचं यूट्यूब चॅनल आठवत नाहीये, पण मी नक्कीच शोधून ह्याच्यावर लिंक टाकेन खाली किंवा ते फोटो टाकेन. तर ते मुलं ना गेले तिथे जिथे हे सर्व रिच्युअल फॉलो व्हायचं. तर त्यांची एक सोसायटी होती, म्हणजे अशी घरं होती तिथे. तर तुला माहिती आहे US मध्ये खूप लांब पर्यंत खूप कमी लोकांची अशी कम्युनिटी असते, आपल्यासारखी एवढी गर्दी नसते. तर तिथे थोडं लांब त्यांच्याशी प्रॉपर एक कम्युनिटी होती, त्यांची घरं होती. तर तिथे आपल्याला जायचं असतं, आणि तिथे त्यांचे काही रिच्युअल्स असतात, प्रेयर्स असतात त्यांचे, ते रेग्युलर बेसिसवर फॉलो करायचे असतात. आणि मग ते लोक तुला म्हणजे स्टार्टिंगला जाऊन तुला असं वाटेल की तू मुक्त झालायस, म्हणजे जे हे मटेरियलिस्टिक दुनिया आहे, जे तू असं फ्री झालाय. आणि मग हळूहळू ते लोक तुझ्या माइंडमध्ये फीड करत जाणार, आणि त्यांच्या अकॉर्डिंग म्हणजे जे मटेरियल गोष्टी आहेत किंवा जे मटेरियल एक्सपेक्टेशन्स आहेत, तर ते सर्व चुकीचं आहे, आणि ते सर्व आपल्या देवाला नाही चालत. आणि असं फीड केलं जाणार तुझ्या डोक्यामध्ये, असं भरलं जाणार की देवच जे काय आहे तो त्यांचा देव आहे, तोच आहे मेन, आणि आपल्या त्यांच्यासाठी करायचं आहे. आणि स्लोली तो पॉइझन तुझ्या डोक्यात भरणार, आणि ते लोक तुला कन्व्हिन्स करणार बळी द्यायला. त्यांची कन्व्हिन्सिंग पॉवर खूप हार्ड असते. ते हळूहळू खातात ना, म्हणजे ते गिफ्ट देतात त्या माणसाला, म्हणजे दिमाग कसा हळूहळू करतो पूर्ण तसं वाला. बरोबर. तू ती मूवी पाहिली आहेस का, केरला स्टोरीज? केरला स्टोरीज नाही पाहिली मी, सॉरी, नाही पाहिली. तर तिथे पण असंच होतं की त्या मुलींना ऍक्च्युली त्या लोकांना कन्वर्ट करायचं असतं इस्लाममध्ये, आणि त्या लोकांना बाहेर घेऊन जायचं असतं. टेररिस्ट असतात, त्यांना त्या मुलींबरोबर लग्न करून त्यांना अफगाणिस्तान, त्या सर्व टेररिस्ट देशात घेऊन जायचं असतं. तर ते असं तर घेऊन नाही जाऊ शकत, त्यामुळे त्यांना लग्न वगैरे करावं लागेल. ते लव्ह जिहाद मध्ये खूप बेकार कन्व्हिन्स करतात, म्हणजे ते लोक स्वतःच एक फॅमिली पार्ट बनतात, आणि ते लोक स्वतःच एक भांडण लावून देतात रोड मध्ये, त्या मुलीला त्रास देतात. मग अचानक कोणतरी त्यांचाच येतो, आणि मग तो बोलतो की ऑल माइटी, आमच्या देवाने तुला वाचवलंय. आणि मग त्या चुकीच्या गोष्टी आहेत, म्हणजे त्या झाल्या नाही पाहिजे, चुकीच्या गोष्टी द्या, असं काहीच नसतं. आणि मग ते लोक तेच कन्व्हिन्स करून म्हणजे एक बिलीफ भरवतात लोकांना, आणि हेच ते कल्ट जेही होत आहे ना, ते तिथे त्याच टाईप मध्ये. ऍक्च्युली असं बोलतात की डेव्हिल त्याची सेना बनवतोय, असं तसं, जेव्हा गॉड आणि डेव्हिलची वॉर होणार आहे असं, म्हणजे ती लोक बोलतात, आपण नाही बोलत. आपल्यामध्ये पण असंच आहे की कली पुरुष त्याची सेना बनवते, म्हणजे हे सगळे जे पापी माणसं आहेत ते सगळे ती लोक त्याची सेना बनत चाललेत. म्हणजे हळूहळू कल्की बघितलाय, कल्कीमध्ये कसं दाखवलंय की माणसांमध्ये काही उरलंच नाही, म्हणजे इमोशन्सच नाही राहिलेत. प्रभासला सोडलं तर, कारण प्रभास तो वेगळा कॅरेक्टर दाखवला. बाकीच्या माणसांना बघितलं की त्यांच्यामध्ये काही इमोशन्स नाहीत. ती लोक देवाची नावं पण विसरलेत, देवाची पूजा करणं विसरलेत, देवाचं नाव कोण घेत नाही. ऍक्च्युअल त्यांना काशीमध्ये ती लोक राहून त्यांना भैरव माहिती नाही कोण आहे. हे असं ऍक्च्युअल होणार पुढे, घोर कलियुग त्याला बोलतात, की लोक देवाचं नाव नाही घेणार, पूजा नाही करणार, काहीच नाही करणार. आणि असंच म्हणतात आपल्या इथे की कली पुरुष त्याची सेना बनवतोय, आणि कल्कीसोबत जो वॉर होणार आहे त्याच्यासाठी तो त्याची पापी लोकांची सेना बनवतोय असं. आणि ती लोक त्यांच्या इथे असं म्हणतात की गॉड आणि डेव्हिलची एक सेना बनते, असं मिथ किंवा एक असं लोकांचं
ती लोक असं म्हणतात. क्रेझी भाई. पण मजा आली स्वप्नील तुझ्याबरोबर आज बोलून, या सर्व विषयांवर टॉपिक गप्पा मारून. आपण नक्कीच ह्याच्यावर परत एकदा ही पॉडकास्ट करू, जे हे डार्क साईड आहेत किंवा हे जे हॉरर मूवीज आहेत त्या सर्व विषयांवर. पण आता खूप पॉडकास्ट लांब होईल, ह्या गोष्टी कधी संपणार नाही. पण थँक्यू सो मच भाई, तू आलास, मजा आली आज. खूप मजा आली, मला पण खूप मजा आली. अजून काही भरपूर स्टोरीज आहे, पण नंतर पुन्हा कधीतरी पुन्हा नक्कीच आपण परत कधीतरी करू. कारण आम्हाला वाटतं फक्त एक ट्रेलर होता आणि नेक्स्ट टाइम जेव्हा आपण प्रॉपरली या गोष्टींवर स्टडी करून ठेवू की हो. पण तू पण ते नक्की बघते, जी मी बोललो ना सिरीज, त्या लोकांनी 10 एपिसोड असे रेकॉर्ड केल्यात आणि 1-1 तासाचे केलेत त्या युट्यूबरने. त्यांनी ऍक्च्युली कॅमेराज घातलेत, म्हणजे जे स्पाय कॅमेराज असतात ना, आणि त्याच्या थ्रू त्या लोकांनी रेकॉर्ड केलंय सर्व. आणि त्या लोकांनी प्रॉपर त्याची गर्लफ्रेंड वगैरे दाखवली आहे की माझी गर्लफ्रेंड आहे. त्या लोकांना कपल्स मध्ये हवे असतात, तर कसं दाखवलं की ते लोक कन्व्हिन्स करतात आणि मग ते लोकांनी ऍक्च्युली आधी पूर्ण रेकॉर्ड केलंय, जे ही 10 एपिसोड 10-15 तास आधी त्या लोकांनी रेकॉर्ड केलं आणि तिथून पळून आले ते लोक आणि मग त्या लोकांनी हे सर्व बाहेर काढलंय त्या लोकांचं क्रिएट केलंय. पण तू ते बघशील ना, तर ते लोक ऍक्च्युली गार्डन मध्ये जाऊन ते काळे कपडे घालून असे वॉक करतायत किंवा असे रिच्युअल फॉलो करतायत. हा, मी नक्कीच एकदा पाठवून बघ भाई, असं फुल असं माइंड ब्लोईंग शॉर्ट रील बघितलेली इंस्टाग्रामला, की ती बाई असते, तिला ऍक्च्युली पोलीस लोक पकडतात ते, आणि ते बाईचं असं म्हणणं असतं की ती डार्क रिच्युअल फॉलो करत असते आणि तिचा नवरा असतो ना, ती त्याला पहिला पूर्ण टकला करते आणि डायरेक्ट ती ह्युमन सॅक्रिफाईसच्या नावाखाली ती तिच्या नवऱ्याला मारणार असते तिकडे. आणि त्याच मुवमेंटला, आणि तो नवरा पण ॲग्री असतो की ठीक आहे तू करू शकतेस ते, आणि तो काही बोलत पण नाही. आणि जेव्हा पोलीस लोक त्या लोकांना ऑन स्पॉट ते व्हिडिओ शूट केले पोलीसवाल्याने, हे पण या कल्टवाल्या जास्त केसेस आहेत ना, युरोपचा जो बाहेरचा पार्ट आहे ना, तिकडे होतात या कल्टवाल्या केसेस. आणि हा व्हिडिओ पण तिकडचा होता, एका पोलीसवाल्याने शूट केलेला तो व्हिडिओ, ऑफिसरने शूट केलेला. ॲक्च्युअल व्हिडिओ युट्यूब इन्स्टाच्या रीलवरती येतो, मला मिळाला की मी नक्की शेअर करेन तो व्हिडिओ. आणि तो मला सगळ्यात क्रेझी काय वाटलं की ती बाई करते ठीक आहे, तिची मेंटली ती डिस्ट्रॅक्ट झाली ती वेगळी आहे, पण तो नवरा कसा ॲग्री झाला. म्हणजे ही लोक एवढ्या हार्ड लेवलला, एवढ्या अप्पर लेवलला जाऊन ही लोक थिंक करतात की या गोष्टी ऍक्च्युअल मध्ये होतात. अरे तिथे खूप क्रेझी होतं मध्ये. मला आठवतंय की आहे ना, आम्ही लाईव्ह मध्ये होतो, लाईव्हवर होतो, आणि आपला एक फॉलोअर होता, तो मला वाटतं शिकागो मधून तो जॉईन झाला होता, आणि तिथेच आम्ही त्याशी बोलत होतो असंच, आणि मजा येत होती. तर त्याला विचारलं भाई तिथे तर खूप क्रेझी सीन्स असतात, तिथे डार्क वेब आणि तिथे तर म्हणजे व्हायलन्स खूप आहे आणि ते काही कधीही होतं. तो तर एक सेफर साईडला राहतो, पण जनरली त्या कंट्रीजमध्ये वेपन्स वगैरे लिगल असल्यामुळे, ड्रग्स लिगल असल्यामुळे, तर खूप चुकीच्या गोष्टी होतात तिथे. मी त्याला जस्ट असं विचारलं, तर असं तुझ्यावर काय झालंय का? तो बोलतोय तसं तर नाही झालंय, पण माझ्याबरोबर एक खूप क्रिपी इन्सिडेंट झाला होता. तर मी विचारलं काय, तर तो बोलतो की जेव्हा मी पहिल्यांदा इथे आलेलो, तर शिकागो की कुठेतरी होता, आता मला कंट्री एक्झॅक्टली नाही माहिती, तर मला वाटतं शिकागोच असावं ती सिटी. तर त्याचं असं झालेलं की तो तिथे राहायला गेलेला आणि कुठेतरी फिरायला गेलेला, तर त्या लोकांनी एअरबीएनबी बुक केलं होतं. तिथे एअरबीएनबीचा कल्चर खूप आहे, तर बुक केलं होतं. ते लोक कॅम्पिंग वगैरे केली त्या लोकांनी आजूबाजूला, आणि ते लोक रात्री येऊन त्यांच्या घरात थांबलेले. तर कसं झालं ना की ते लोक थांबले वगैरे, त्यांचं सर्व झालं आणि त्यांना रिटर्न जायचं होतं त्यांच्या घरी. तर ते बघितलं की जी घर मालकीन होती ना, तर ती म्हणजे ग्राउंड फ्लोअरला राहायची, म्हणजे पहिला बेस तिचा होता आणि वरचा त्यांनी एअरबीएनबीला दिलं होतं. तर त्या लोकांना आता कीज कुठेतरी द्यायचे ना, चावी कुठेतरी द्यायची होती, म्हणून तिने तिचा डोर नॉक केला, आवाज नाही काय नाही असं तसं. तर आवाज नाही काय नाही, कोण उघडतच नव्हता दरवाजा. तर ते लोक वाटतं त्या लोकांना एक आवाज आला काहीतरी खालून. तर तिथे तू बघशील ना त्या साईडला असे खाली असे रस्तेही खूप असतात, बेसमेंट त्या लोकांचं एक खूप पॉप्युलर गोष्ट आहे तिथे, बेसमेंट असतात आणि तिथे क्रेझी गोष्ट असतात. तर बेसमेंट असतात, तर त्या लोकांना तिथून आवाज आला, तर ते बेसमेंटमध्ये गेले, कारण त्यांना लेट व्हायचं होतं आणि चावी द्यायची होती. तर बेसमेंटमध्ये गेले, तर सुरुवातीला तर काय आवाज नाही असं तसं, तर खाली गेले ते लोक. तर ती बाई एका बेडवर अशी बसली होती आणि ती ह्यांनाच बघतात, तिने ना डायरेक्ट तिची गन वगैरे काढली आणि ती असं म्हणजे फुल ऍक्शन मोड मध्ये आली. तर ते बोलले अरे चावी आहे, चावी द्यायची आहे. तर त्यांनी चावी दिली आणि त्यांनी नोटीस केलं की तिथे ना
ते लोक ना ते डॉल्स होते, वुडू डॉल्स ते असतात ना, डॉल्स आणि ते बावली वगैरे ते या सर्व गोष्टी होत्या, अशा ब्लॅक मॅजिकचे रिच्युअल्स होते. आणि प्रॉपर करून ठेवलेलं ते. हा, आणि ते म्हणजे ते रूम ही खूप डार्क होतं. तर ते बोलले की आम्ही फक्त चावी दिली आणि निघून गेलो. बापरे. तशाच गोष्टी आहेत. पण आपण नक्कीच एकदा US वगैरे त्या गोष्टींवरही तिकडच्या साईडच्या हा ते कल्ट वरती आपण कल्ट आधी डार्क रिच्युअल्स वरती नक्कीच पॉडकास्ट करू आपण. ठीक आहे. थँक्यू सो मच तू आलास. थँक्यू सो मच. मला पण खूप छान वाटलं. हा बरोबर. कारण नेहमी आपण जे ऐकतो तिकडे जाऊन बोलणं खूप वेगळी गोष्ट आहे. मलाही खूप मजा आली. मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत स्वप्नीलला फॉलो नसेल केलं तर नक्की करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची लिंक असेल. तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. तुला माहिती आहे का 80% लोक बघतात व्हिडिओ पण सबस्क्राईब करत नाही. तर नक्की सबस्क्राईब करा. कारण तुम्ही सबस्क्राईब करायला तुम्हाला काय नाही जात, पण ते आमचे इंजिन्स असतात, ते ऍक्टिव्ह होतात तुमच्यासाठी. एनर्जी भेटते की अजून चांगला पॉडकास्ट आपण घेऊन येऊ, अजून चांगले लोकांना आपण घेऊ पॉडकास्ट वरती. एक्झॅक्टली. त्यासाठी डू सबस्क्राईब. एक्झॅक्टली. तर आणि तुम्हालाही पॉडकास्टमध्ये यायचं असेल तर खाली गुगल फॉर्म असेल, किंवा तुम्ही आपल्याला मेलही करू शकता pankajpodcast@gmail.com वर. तर नक्कीच आपण भेटू परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.